गोत्रवधाचं पाप होतं पांडवांना. गोत्रवध म्हणजे आपल्या गोत्रातली बऱ्याचपैकी पांडवांच्या हाताने माणसं मृत्यू पावली, म्हणून निर्जला एकादशीचं व्रत पांडवांनी धर्मानं अनुकरणात आणलं. निर्जला नावाच्या एकादशीचं ज्ञानोबारायांच्या सोहळ्याच्या अगोदरची जी एकादशी ती ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यांच्या अगोदर जी पालखी वारीच्या आधी सोहळ्याच्या आधी एकादशी ती वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. महाराज तुम्ही टोपीवाले ऐकून थोडेसे अण्णा जर इकडे सारखा मागचे लय तळमळीने बसलेले असते. महाराज सारखा इकडे असे थोडेसे खुश झाले ते. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडे तो उच्चिष्टे काढे धर्मा घरी. देखिला व माय चक्रभुज स्वभावी वारुते वागवे अर्जुनाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे यवयांची माऊली समाधी धन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचे गुरुवर्य निवृत्ती दादा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्र्यंबक निवासी सद्गुरु गुरुवर्य निवृत्ती दादा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. या अभंगाद्वारे निवृत्ती दादा नमूद करतात भगवंत हा भक्ताचं काम करत असताना काय त्याच्या अंतःकरणात भक्ताविषयी दया आहे, किती कृपा आहे, किती कनवळा आहे, किती वात्सल्य. या अभंगाद्वारे त्या उकोक्तीचं मृतिमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे निवृत्ती दादा पटवून देतात. विठाला विठाला ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी तो उच्चिष्टे काढी धर्मा घरी. या विश्वाच्या सर्व घडामोडी उतरवणं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो पांडवांच्या घरी धर्माच्या घरी उष्ट काढायला लागलेला आहे. सज्जनांनो, या अभंगामध्ये प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धात विटेवरच्या मालकाचा अधिकार नमूद केला आणि प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात भगवंताची लीनता नमूद केली. एक ते टोक आणि एक हे टोक. ब्रह्मांड उतरंडी या विश्वातल्या संपूर्ण घडामोडी निसर्ग सृष्टी चक्रातलं पूर्ण चक्र फिरवायची ताकद ज्याच्या ताब्यात आहे तो पांडवांच्या घरी धर्माच्या घरी उचिष्ट काढतोय, त्या अर्थी पात्र उचलतोय. देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी. निवृत्ती दादा म्हणतात सुदर्शन आहे त्याच्या हातामध्ये. त्या सुदर्शनाची ताकद सज्जनांनो किती मोठी आहे सांगू तुम्हाला. 3:14 दुपारी सूर्य मावळीला आहे विज्ञानाची ताकद, आहे बुद्धिवाद्यांची ताकद, आहे पैशावाल्यांची ताकद. 3:14 दुपारी सुदर्शन लावल्याबरोबर जयद्रथ्या फुकण्यासाठी. माहितीये का तुम्हाला जयद्रथ्या महाभारतातला ज्यानं अभिमन्यू सारख्या सूर पवित्र सिंहासारख्या व्यक्तीला रणात पडल्यावर लात मारली होती, त्या नालायक जयद्रथ्याला मारण्यासाठी 3:14 सुदर्शनानं सूर्य झाकला. किती ताकद आहे त्या सुदर्शनात, किती ताकद आहे.
ज्या पांडवांसाठी घराची राख केली, घरात तुळशीपत्र ठेवलं, पण त्या पांडवांच्या पश्चात गादीवर बसण्यासाठी अश्वत्थाम्याने 5 द्रौपदीची लेकर कापली, 5 कापली. पितामह भीष्माचार्यांच्या हाताने रणात वीरमरण आलं अभिमन्यूला. दुर्योधनाला आनंद वाटला मरता मरता. द्रौपदीची 5 लेकर अश्वत्थामा तू कापलीस, पितामहानी अभिमन्यू मारला. आता एक काम कर, उत्तरेच्या पोटात गर्भ वाढतोय, त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ संपून टाक. ब्रह्मास्त्र सोडा अश्वत्थाम्याने. विद्वान माणसाचं पोरग होता अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र सोडलं. विटेवरच्या मालकाचा धावा केला. सुदर्शन पोटात प्रवेश करतोय आणि परीक्षितीच्या आईच्या पोटात संरक्षण केलं सुदर्शनानं. 2 गोष्टी ऐकल्या सुदर्शनाच्या. एक सूर्य झाकला आणि या देशावर आधिपत्य कमवणारा राजा परीक्षिती ज्याच्या करता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, ज्याच्या करता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, तो राजा परीक्षिती सुदर्शनानं संरक्षित केला. असे 40-42 प्रकरण आहेत, पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर घाम येत असतो. 2च लक्षात ठेवा. देखिला ओ माय चक्रभोज स्वभावी, ही ताकद आहे त्याच्या सुदर्शनात चक्रात. पण खाली किती आला? वारुते वागवे अर्जुनाचे, म्हणजे अर्जुनाचे घोडे सांभाळले धुतले. 3ऱ्या कडव्यात याज्ञिकार पिती मंत्राच्या आहुती. याज्ञिक कोणाला म्हणायचं? अग्निहोत्री. प्रकांड विद्वान. पाणिनीचे सुक्त अशा वाहत्या गंगेच्या पानासारखे, किंवा कातन सोड्याला सर्प जसा पळतोय अशी जीभ ज्यांची वेदाचे सूक्त म्हणत असताना मतितवर भययाना सधेयाने कालति चंद सुधा भय जायन्ते वृष्णिर भयतति वृष्णिर यति कालंत भयाय निजायन्ते मपि सर्गा भय सर्ग सुधीर वृष्टिर यत जायन्तो ना सर्गिर यति भय सकल सुधा छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते. तिळभर सुद्धा लायकी नाही माझी. पाणिनीचे सुक्त म्हणणारी मोठी विद्वान भगवंताच्या नावानं आहुत्या टाकतात. पकवात सुद्धा आहुतीच आहे. गायन सुद्धा दादा पाटील आमचे भगवान महाराज, गायन सुद्धा देवाच्या नावाची आहुती आहे. कीर्तन आहुती आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं भजन आहुती आहे, कीर्तन ऐकणं सुद्धा आहुती आहे. कशासाठी? देवाच्या प्राप्ती करता. मग अशा नाना प्रकारचे व्याज्ञिक ज्याच्या प्राप्ती करता आहुत्या सोडतात, तरी तो स्वप्नात नाही. आणि तो द्रौपदी प्रति भाजी मागे. काय ताकद आहे! एवढी मोठी व्याप्ती त्या मालकाची, आणि तरी तो द्रौपदीला भाजीपान मागतोय. काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजीपान द्रौपदीशी. काय खाला नसल का त्याच्याकडं? ही त्याची लिंत आहे. निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ, पांडव कृतार्थ कृष्ण नामे. निवृत्ती दादा मोठ्या श्रद्धेनं नमूद करतात की ते माझं दैवत आहे. निवृत्ती दादा म्हणतात ते माझं दैवत आहे, आणि या दैवताच्या नावाने पांडव कृतार्थ झाले. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही गेली 50 वर्षाची परंपरा आहे. 50 वर्षापूर्वी या ग्रामस्थांनी लावलेली ज्ञानोबाराय तुकोबारायची पताका ही 50व्या वर्षात आली. किती सायास केला असेल.
चौधरी बाबा, तुमच्या बुजुर्गांनी, या गावातल्या लोकांनी किती सायास केला असेल. 50 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल. आणि त्यावेळेला ही तेवत ठेवलेली दिव्य तेजस्वी मशाल, दिव्य असा सुंदरसा ग्रथाचा दीपक अध्यात्माचा, तो 50व्या वर्षात आला. मोठ्या आनंदाने, मोठ्या अट्टहासाने श्री क्षेत्र शेलूद चारठा या ग्रामस्थांच्या वतीने मोठा भव्य दिव्य इंद्राच्या वैभवाला लाजवील असा नाविन्यपूर्ण नामयज्ञ अन्नसत्र मोठ्या श्रद्धेनं तुम्ही व्यतीत करता. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. फक्त तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात एवढी मोठी क्रांती केली. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा एवढ्या मोठ्या अट्टहासाने जयघोष करता, याच्याकरता तुम्हाला प्रणाम. तुमच्या या सप्ताहाला लाभलेला वरदहस्त आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ अण्णा चौधरी मला मागे त्या दिवशी करमाडला स्वतःहून सप्ताहाचं पत्रक घेऊन आलते. अण्णांना धन्यवाद. चौधरी अण्णांना हा सप्ताह आयोजित करत असताना चौधरी अण्णा, तुम्ही तरुणांना एकत्रित केलं. अशा परमार्थिक क्षेत्रात तरुण एकत्रित येणं अत्यंत गरजेचं आहे. राजे हो, आपली लेकरं जर सप्ताहात कथा कीर्तनात उतरत असतील तर मायबापांनी आनंदाचा श्वास घ्यावा, तृप्तीचा ढेकर द्यावा. माझा मुलगा सप्ताहात कीर्तनात परमार्थात धर्मकार्यात उतरतोय. या महाराष्ट्राच्या मातीत फिरत असताना 3878 गावं आजच्यानं पूर्ण झाले माझे. मी पहिल्यांदा आलोय तुमच्या गावात. 3878 गावं मी पूर्ण केलेत. मी एवढी लोक पाहिले. ज्येष्ठ लोकांना सांगतो, वयस्कर लोकांना सांगतो, रात पाठ न करता, एक टायमाचं जेवण न करता अफाट ज्यांनी संपत्ती कमवावा आणि उतार वयात त्यांच्या मुलांनी नास्तिक कामात ती संपत्ती खर्च करावा, मरता मरता त्या मायबापांना दुःख होते. म्हणून वडीलधाऱ्या लोकांना सांगतोय, ते दुःख नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आजच लक्षात घ्या. संपत्ती कमवू नका असं म्हणणार नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ शास्त्रात सांगितला आणि पैशाशिवाय विश्वातली कुठली गोष्ट होत नाही. पण पैसा कमवत असताना आपल्या लेकराला सुसंस्कृत करा, ही महत्वाची बाब आहे. पैशाच्या विरोधात नाही बोलणार. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभन पवे. नैवम बाळू महाराज लिखितम. मी नाही लिहिले. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, अति सुंदर आहे, गावात लाईट लावायचं काम नाही, पण द्रव्य नाही. तो त्याविन चतुर शोभान पवे. मालकांचं वाक्य, अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य. कमवू नका असं म्हणत नाही, कमवा. पण हे कमवत असताना संस्कृतीचा कॉलम सुद्धा त्याच्या बरोबरीने वरी गेला पाहिजे. संपत्तीचा कॉलम उंच गेला आणि संस्कृतीचा कॉलम जर नदीत गेला तर आपण कमवलेली पैसे सगळी मातीत गेली, चोट्याच्या कामी आले. इतकं लक्षात ठेवा. याच्याकरता आपली लेकरं परमार्थात उतरावी. मी म्हणत नाही सगळी कीर्तनकार करा. चांगल्या कीर्तनकाराचे त्यांनी विचार ऐकावा, असे करा. सगळ्यांनीच उठून मंदिरात जाऊन टाळ वाजित राहा असं नाही म्हणणार. पण वारकरी संप्रदायात निष्ठेनं टाळ वाजविणाऱ्या लोकांचं आचरण अंमलात आणा, असं मात्र लेकरांना शिकवा. एवढी मोठी तरुण 500 मुलं मोठ्या श्रद्धेनं रोज येणाऱ्या प्रत्येक महाराजांना एका दिव्य तेजस्वी रथात बसवतात.
मोठी आतिषबाजी, लाईट असेल, फटाके असतील, हे सगळं मोठी याची आनंदाची उधळण करता आणि श्रद्धेने हे परमार्थिक क्षेत्र तुम्ही पार पाडता. हे 8 दिवसाचं सत्र आहे, यज्ञ आहे हा. म्हणून तरुणांना पुनश्च धन्यवाद. मायमावल्या सुद्धा एका पोशाखात आहेत. फक्त महाराजाला आक्षोन करताना गंध लावत जा, फुलं अंगावर टाकत जाऊ नका. फुलं त्यावेळेला टाकीत असतेत. काय तुमच्या ध्यानात नाही का? तुमच्या ध्यानात नाही, आमचे नीट सांगत नाहीत. विठाला 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 बऱ्यापैकी आपल्याकडे चुका असतात, गरज नाही ते सांगायची. वाढदिवस मुलाचा करतेत, त्याच्या गळ्यात हार घालतेत आणि वाढदिवसाच्या दिवशीचा फोटो भिंतीवर लावतेत. पाहणाऱ्याला वाटतंय पोरग गेलं का तिकीट काढून. लावत नसतात माझ्या माईंनो, लावत नसतात सज्जनांनो. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगीत नसतात. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगला की त्याचं श्राद्ध करावं लागतं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. कधी कधी पुराण लक्षात घेत जा. वारकरी संप्रदायानं कंठात धरलं पुराण. पहावे पुराणी विचारोनी. काही माणसं पैशाचा जोर झाला ना काही करतेत. नाही केलं पाहिजे, नाही केलं. माझं मत आहे किती पैसे जरी झाले तो धोत्राव इन करून कुत्रे भुकत असते. कुत्रे भुकते ना. बापू तू या इथं कुंटल भर सोनं आहे पण धोत्रावर इन नसतेत ना करीत दादा. भुकतेन तुला कुत्रे. तू कोण्याच संप्रदायात मोडायचा नाही ना. नियम असतो, नियम त्याचा मर्यादा असली पाहिजे. एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोने पण मंगळसूत्र 50 ग्रॅमच्या वरी नसावं. एका बाईनं 9 किलोचं मंगळसूत्र भोगीच्या दिवशी घातलं आणि वझ्यानं सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली. इतकं नसते घालीत द्वारका, मंजुळा, सखुबाई, अंतिकाबाई, वचाबाई, सावित्रीबाई, कांताबाई. असं वेडेवण करू नको माय. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावा. हिशाबात राहिलं पाहिजे. माझं मत आहे भरपूर श्रीमंती यावा पण आपली संस्कृती त्या श्रीमंतीच्या जोरावर सांभाळावी. त्याला श्रीमंत म्हणत असतात, त्याला श्रीमंत म्हणत असतात. म्हणून पुनश्च चौधरी यांना, सर्व ग्रामस्थांना धन्यवाद. मृदंगाचार्य भोसले महाराज फार कमी वय आहे. माशीच्या पिल्यासारखं तापड आहे पोरग. गोड गोड. फार दिवसांनी भेट झाली. मागे 1-2 वेळेस झाली ती वाघाची भेट. चारी भक्तिपरायण गणेश महाराज. गोड मृदंग क्षेत्रात वैभव. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आदरणीय दादा महाराज. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आमचे भगवान महाराज. आधी करून त्यांच्या सानिध्यात गणेश महाराज, आधी श्रीधर महाराज. हा मीच आहे ना, नाही दुसरे येतोय. बाळू महाराज आहेत. आधी करून सर्व पेटीवाले, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या तारखेच्या संदर्भात अशोकांना संपर्क करत होते. आज अण्णा सोबत आलेत. आमचे पांडुरंग अण्णा सुद्धा आलेत. आमचे गिरगावचे फकीरराव महाराज सुद्धा आलेत. त्यांनाही धन्यवाद. बऱ्यापैकी महाराज मंडळी आहेत, वारकरी सगळी मंडळी आहेत. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या नाक घासून तुमच्या चरणावर दंडवत करतो. संप्रदायाचा नियम आहे आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी सुद्धा प्रणाम करतो. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो. कथा कीर्तनातली ही माऊली प्रत्यक्ष गिरिजा असते, पार्वती असते. तुम्हाला प्रणाम करतो. हे प्रसिद्धी माध्यम असणारे कॅमेरेवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ज्याला येता येत नाही त्या लोकायला घरी कीर्तन ऐकू घालता, हे तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला विठाला. माझा आवाज तुमच्यापर्यंत, हे ध्वनी यंत्र आहे, हे ज्यांचं आहे चैतन्य साऊंड सिस्टम सोमनाथराजे हिवाळे, त्यांचे गोड माझा आवाज, या साऊंड सिस्टीमचा गोड आवाज. म्हणून गिरगावकराचा
याच्यातून फिल्टर होऊन तुमच्याकडे गोड आवाज द्यायलेत हे सोमनाथ राजे, त्यालाही धन्यवाद. हातीच्या सोंडेवानी कॅमेरा आहे त्यालाही धन्यवाद. लग्नात नव्हता माया असा काय करा, त्याच्यामुळे चला आपलं आपण समजायचं हे लग्नातच होता. मानावे ते मनी समाधान, कशाला ताण घ्यायचा आहे का नाही, त्याला सुद्धा धन्यवाद. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी, तो उचिष्टे काढी धर्मा घरी. ह्या विश्वाच्या घडामोडी उतरण माहीत असेल जुन्या काळातल्या लोकांना. आताच्या जीनच्या पॅन्टीवाल्याला उतरंडी कळत नाहीत. आता डब्बे आले ने, मला कळतो एक तो काळ 30 वर्षापूर्वी काही ठराविक लोकांकडे पीठ ठेवायला डब्बे होते, नाही तर मडक्यातच पीठ होतं. मला चांगलं कळतंय मिठाला एक लहानसं गाडगं, मिठासाठी सुद्धा असं बारीकसं गाडगंच असायचं. चटण्याला याला त्याला गाडगेच होते, लोटकेच होते असे. मग हे लोटके सांभाळून त्याच्या शेवाया असायच्या, पापड असायचे, कुरडाया असायच्या, पापड्या असायच्या, वडा असायचा. हे सगळं बायका त्या उतरंडीत ठेवायच्या. बघ ही उतरंडी एकावर एका बुडात मोठं गाडगं, त्याच्याहून लहान, शेवटी एकदम छोटंसं लोटकं आणि त्याचं झाकण म्हणजे झाकणी, अशी ती उतरंड असायची. जुन्या बाईला ती उतरण करता येत होती. आणि ती उतरण हालत अशी तिरपट वगैरे कशी नाही व्हायची, अशी हडसून पाहिली डगडग करत नव्हती. त्या बाईच्या लक्षात आलं आता मांजरा गिंजरान उडी हाणली तर उतरण पडत नाही, अशी ती उतरण. आणि लक्षात ठेवा, ज्या बाईला उतरण रस्ता येते उतरण तिलाच खाली उतरता येते. ती उतरून घेते ती गाडगे. जशी उतरण खाली उतरून घ्यावी तशी या विश्वाची उतरण आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ खालचे 7, त्याच्यावरचे 7 शिवहलदीप, कौशदीप, शाल्वदीप, पलवंगदीप, आपण ज्या दीपात राहतो तो जांबूदीप, हे वरचे 7, त्याच्यावरचे 14, 21 स्वर्ग, 14 भुवन. ह्या सगळ्या गोष्टीची उतरण आहे ना, ही त्याच्या मनात आल्या दंदिशी खाली माळीनगाव पालथ केलं. उतरंडच आहे. किल्लारी मागे माझ्या लहानपणी, म्हणजे इतका लहान नव्हतो, चांगलं कळत होतं मला. ते किल्लारी अशी डवलली, कोणाच्या हातात आहे, त्याच्याच हातात. मागे कुठल्या कानी गावात असं फाकलं आणि अख्खी बंधी एसटी मधात गेली. कुठं झालं नाही आता मागे दुसऱ्या देशात झालतंय का कुठंतरी, असं फाकलं ते सगळं आणि बंधी एसटी गेली. जेसीबीन फाकत तितकं मोठं पोकल्यानं अद्याप नाही. ह्या सगळ्या गोष्टी करायची ताकद त्याच्यात आहे. तो उचिष्टे काढी धर्मा घरी. ब्रह्मांडाची व्याख्या सांगता येणार नाही, सांगू शकतो 9 खंड पृथ्वी एवढं सांगू. विलावृत्त नावाचा खंड आहे बघा, त्या विलावृत्त नावाच्या खंडाच्या बाजूला मेरुदंड आहे. त्या मेरुदंडाच्या उत्तर दिशेला, दिशा नाही सांगता याची, लक्षात येतं आपाद कालम मेरुदंडायाम हिमवंतोस्ततेव जानाम हिमय जायते न सर्वां गंगोदकं भय जायते तत्रापां पति निरानाम निरेषु भय संपन्नेन आपां पति भय निरानाम नामने समुद्र इन्मखायो. समुद्र हे नाव त्याच्यात नाही, कळण्यासाठी वापरतोय. मग त्याच्या उत्तर दिशेला खाली समुद्र. असे 7 समुद्र. प्रियव्रताचा रथ फिरत होता बरं का. ज्या दिशेनं प्रियव्रत नावाच्या राजाचा रथ गेला त्या दिशेनं समुद्राची चकोरी तयार झाली. एवढ्या पुरतं सांगता येईल. पण पाताळ किती खोल आहे, वरचं टोक कुठपर्यंत आहे. मंगळावर गेले, चंद्रावर गेले इथपर्यंत ठीक आहे. अजून एखाद्या ग्रहावर जातील इथपर्यंत ठीक आहे. पण विमान घेऊन मी वैकुंठात गेलो, मी अमरपुरीत गेलो, मी सत्यलोकात गेलो, मी गोलोकात गेलो, मी गंधर्व लोकात गेलो, मी विद्याधर लोकात गेलो, मी चारण लोकात गेलो, मी दिग्पाळ लोकात गेलो, मी चारुहास लोकात गेलो, मी परमहंस लोकात गेलो. असा जर कोणी म्हणत असेल तो थोतरीत हाणीन त्याच्या. कसं जाता येईल त्याला, बापात जागिरी त्याच्या, कसं जाता येईल त्याला तिथं. अद्याप नाही, इथपर्यंत ठीक आहे. एन व्याप्ती निशापती भयो यजायते न मानवानां
कलोच बुद्धियत्वादेशु निशापतियम सनिध्ययो. आता उड्या हाणतेत. विज्ञानाने चंद्रापर्यंत शिखर गाठलं. सुमळ्या पुराण वाच रे. हे माघ श्लोक लिहून ठेवता. निशापतियाम आदित्यायाम यतो मानवे आश्रितम भयो नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा भुक्यान दिले का? 10,000 वर्षापूर्वी लिहिलेला श्लोक आहे की निशापतीच्या सानिध्यात कलियुगामध्ये बुद्धीच्या बळावर माणूस तिथपर्यंत आधिपत्य गाठतील. हे 10,000 वर्षापूर्वी लिहिले. पण आपल्याला घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला आपलं आवडत नाही. आपलं आवडत नाही. अमक्या देशातला शास्त्रज्ञ मीठ लावून चाट त्याला विठाला विठाला विठाला. मंगळाच्या मंगळावर गेलं. तिथून आल्यावर बरेच दिवस ती व्यक्ती भानावर नव्हती. तिथलं वातावरण मग खालचं वातावरण ते असं मिळवण्यासाठी असा त्रास झाला त्या व्यक्तीला. मला नाव पाहते पण तुमच्याही ध्यानात असेल याच्याकरता राहू द्या, मी कशाला सांगू ते नाव. असो इथपर्यंत ठीक आहे, पण पूर्ण ब्रह्मांडाची व्याप्ती ठेवण्याची ताकद कोणात नाही. आणि त्या ब्रह्मांडाची पूर्ण कळसूत्री सोप्या भाषेत सांगतो, त्याचं बटन, त्याचं रिमोट कंट्रोल येते मला बी थोडी थोडी इंग्रजी. या सर्व ब्रह्मांडाचं रिमोट कंट्रोल ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो उचिष्टे काढी पांडवा घरी. धर्माच्या घरी तर धर्म आणि पांडव त्यांच्याकडे तो उचिष्ट काढायला. उचिष्ट काय लिहिताय हो? एक जण म्हणला महाराज कधी पात्र उचलली? आमच्या सप्त्यात माणसं मुद्या घालू घालूच फिरत येत, अंगठ्या घालू घालू, खालून पितळाच्या आणि वरून सोन्याच्या, आणि पार नुसत्या पंक्तीनं फिरतेल. ए कढी आण रे, ए शिरा आण रे, ए वरणाचा आण रे, ए पोळ्याचा आण रे. हे असेच फिरते 4-2% लोक. हे मुठभर पैसे आहेत तर ते पंक्तीत वाकनत. मग विश्व ज्याच्या ताब्यात येतो कसा वाकन? मी म्हणलं वागतो रे तो. माझे निवृत्ती दादा सांगतात त्यावरती तुला शंका यायला नको पाहिजे होती. निवृत्ती दादा सांगतात, प्रत्यक्ष निवृत्ती दादा. हे खालचे नाही वाकायचे, हे वाकत नाहीत ना. मग जगाचा मालक यमाला सांगून यायला नीट वाकितो. कुठं कुठं वाकायचं त्याला वाकायला लावतो तो बरोबर. जी माणसं अन्न सत्रात, अन्न यज्ञात वाकत नाहीत, सामाजिक कार्यात वाकत नाहीत, पारमार्थिक क्षेत्रात वाकत नाहीत, त्या नालायकाला देव संसारातल्या हलकट लोकाय पुढे वाकितू. मग संसारातल्या अत्यंत ज्यांनी 1 पैशाची अक्कल नाही, यानं कमवलेली संपत्ती चुरून गावरान तुपात खातेत का, अशा नालायका पुढे याला वाकायला लावतो. का? कारण हा परमार्थात वाकला नाही, हा सामाजिक क्षेत्रात वाकला नाही, गोरगरिबाचं कार्य करताना वाकला नाही, एखाद्या नाविन्यपूर्ण कार्यात वाकत नाही. मग इकडे वाकत राहतो. आता तुझा स्पोट इकडं. जगाचा मालक हे सज्जनांनो. पात्र का उचलली याची बरीच प्रकरणं आहेत, पण उचलली का आधी ते सांगतो. मग का पात्र उचलली? तुम्ही जर दिला आशीर्वाद तर त्याचा दुसरा पुरावा मांडण्याचा प्रयत्न करील. पांडवांकडे यज्ञ झाला, फार मोठा यज्ञ होता. त्या यज्ञामध्ये 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. गोळ्या संपल्या नाही माझ्या, वाचून सांगतोय. 43,832 लोक एका पंक्तीला. अशा दिवसाच्या 14 पंक्ती होत होत्या. दिवसात 14. 43,832 गुणिले 14 एका दिवसाचे माणसं. किती साखर लागत असेल तितक्या लोकांना? किती साखर, किती? हे एका दिवसाचं. तर 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. अहो मिठाचं गणित सांगता याचं नाही. 43,832 गुणिले 14 एका दिवसाचे, तर एका वर्षाचे 365 आणि ते 53 दिवस. मग ही संख्या मोजा. आणि इतक्या संख्येला, इतक्या दिवसात भाजीला, त्या सगळ्या गोष्टीला, वस्तूला टाकायला जे मीठ लागलंय का, हे किती टन, याचा सुद्धा आकडा सांगता याचा नाही. कॅशेट गुंडाळण कॅशेट. तर साखर कितीन, गहू कितीन, डाळ कितीन, भात कितीन, चटण्या कितीन, मेथकूट कितीन, पापड कितीन, कुरड्या कितीन, भज्याचं पीठ कितीन, हे काय सांगता येणार रे? पंतरवळ्या किती लागल्या असतील, द्रोणे किती लागले असतील. त्यावेळेला प्लॅस्टिकचं युग थोडंच होतं.
वनस्पतीच्या पानाच्या पत्रम यत पंत्राय अन्नोदको शांतिरस्ततेव च जठरानलो तृप्तवसायाम तंदुलादि अधिष्ठिताम यत् घृतेषु जायते तत्र यत् पूर्णोति महाजयो यत् भोक्तवे सर्वानां सुदियं प्रसन्नस्तो नारायण. असे श्लोक म्हणायला पाहिजे. पण दलिंद्रिय आमचे काही श्लोक म्हणतात राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर. याला इतकं हाणायला पाहिजे त्या भडव्याला. असले श्लोक म्हणत असतात का? हे श्लोक आपल्याकडे असतात का? राम आणि लक्ष्मण हे दोघं भाऊ आहेत, पण राम हे विष्णू आहेत, लक्ष्मण कोण आहेत माहितीये? शेष. आणि शेष कोणी माहितीये? मग सापाच्या ताटात उंदीर मुतून गेला काय मायेली उंदराची? म्हणणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे का नाही? अपमान तर आहेच संप्रदायाचा, पण त्याला अक्कल असायला पाहिजे. लक्ष्मण हे शेष आहेत आणि शेषाच्या ताटात उंदरानं लगी करावा. हे कशाला श्लोकात म्हणतो रे नालायका? मूर्खपणाचं टोक आहे ना. असले नाही. अन्नपूर्णे महापूर्णे वृष्णिरोयतम तृष्णा सुधा निवारण हितार्थायाम पाकेषु निष्पतीयानाम अन्नपूर्णेन कृपादानम नमः पार्वते पते हर 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 महादेव. असे काही श्लोक आहेत ना, खूप खूप सुंदर श्लोक आहेत. हा घालीत नाहीत आपण तिकडे तोंड, आपण दुसरीकडेच घालतो. असो, एवढी लोक जेवायची. नियोजन किती असेल कल्पना करा. 50वा आहे तुमचा. एवढा मोठा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये तुम्ही गेल्या 2-4 महिन्यापासून नियोजित असताल. तारखा तर अगोदरच घेतल्या असत्याल, पण पंक्ती कोण, काय वाढण्याची अवस्था, आचारी कोण असावा, पात्र किती असावा, काही कमी पडता कामा नये, उभ्याला उभे तरुण पाहिजे, किती किती नियोजन असं. अहो त्या मंदिरापासून इत्रोक महाराज आणायचा तर या 2 घंट्यापासून नटत असत्याल. टिकली बाजूला सरकली असेल का? असेल का नाही? एका रंगाच्या साड्या आहेत, ती साडी पिन करण्यात किती 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 साध्या एवढ्याशा गोष्टीसाठी इतकं. तर एवढा मोठा हा पसारा तुम्हाला 8 दिवस चालवायचा, सामान्य ताण असेल. आणि 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालवायचा आहे, तो किती ताण असेल? आहे का आपल्या डोक्यातला तो विषय? पण विटेवरच्या मालकांना हा यज्ञ पांडवांना स्वतःहून जाणून बुजून करावा लागला. कारण पांडवांना 3 पाप होती. त्याच्यातलं एक सांगतो फक्त नंतरचं. एक गोत्रवधाचं पाप होतं पांडवांना. गोत्रवध म्हणजे आपल्या गोत्रातली बऱ्याचपैकी पांडवांच्या हाताने माणसं मृत्यू पावली, म्हणून निर्जला एकादशीचं व्रत पांडवांनी धर्मानं अनुकरणात आणलं. निर्जला नावाच्या एकादशीचं ज्ञानोबारायांच्या सोहळ्याच्या अगोदरची जी एकादशी, ती ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यांच्या अगोदर जी पालखी वारीच्या आधी सोहळ्याच्या आधी एकादशी येते, ती निर्जला एकादशी असती. 3 पापापैकी 1 पाप त्या एकादशीच्या पुण्याईनं पांडवाचं क्षमन होतंय. अजून 2 कोणते होते पुन्हा कधीतरी ऐका. विठाला विठाला आणि पांडवांना यज्ञ जो करायला लावला विटेवरच्या मालकानं, स्वतःला एका कर्मातून मुक्त होण्यासाठी विटेवरच्या मालकानं यज्ञ करावा लागला. 7व्या अवतारातल्या काही चुका होत्या, करावं लागलं स्वतः देवाच्या मालकाला. 7व्या अवतारातल्या काही चुका होत्या. सज्जनांनो, एक सांगू का तुम्हाला? 7व्या अवतारातली एक चूक. देवाला पांडवांना यज्ञ का करावा लागला? कारण याच्या 19 पापापैकी मुख्य पाप 3, 4, 6, 9, 14 प्रत्येक शास्त्र पुराण वेगवेगळं सांगते. पण काही 19 आहेत, काही 24 आहेत. त्याच्यापैकी काही पाप यज्ञातली पात्र उचलल्याशिवाय संपत नव्हती. आणि तेवढी माणसं जेवण्यासाठी यज्ञच करावं लागेल. भगवंतानं 7व्या अवतारातलं आपलं कर्म खाली करण्यासाठी, आपला बोझ खाली करण्यासाठी पांडवांना यज्ञ करावा लागला. अशा माझ्या वाचनातल्या किमान 40-45 प्रसंग असतील. त्याच्यातला एक सांगतो. 7व्या अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने एका साधूला जेवू घातलं. चौधरी आप्पा जेवू घातलं. आणि जेवू घातल्याच्या नंतर दादा पाटील पाणी द्यावं लागतं की नाही? पण पाणी नाही दिलं. कारण काय पाणी देवांना?
त्या महाराजाला जीव घालणं शक्य होतं, पण त्यानं एका घोटात एक समुद्र प्यालता आणि यात जो किती होते 7, आणि 7 घोटात तहान जाती का? एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. लक्ष्मी स्वतःहून म्हणत होते एका घोटात माझा पिता पिऊन टाकला. त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी अगस्ती. आणि त्या अगस्तीला सांगितलं 7व्या अवतारात आता पोटभर जेवले, माफ करा, पाणी देऊ शकत नाही. ते म्हणले कशाला बोललं जेवायला, माफ करा, पुढच्या अवतारात पाणी पाजील. कधी पाजलं माहितीये? गिरी गोवर्धन उचलिला, नखावर गोवर्धन धरला, सगळे गवळी गोपी वासर गिसर सगळे मध्ये घेतले. 7 दिवस 7 रात्र पाऊस पडत होता. शिळावर शल्या धारी रक्षिले गोकुळ नखी धरी लागे रे, निर्भय लोक पाळ अवतरले हारी. जय देवा कृष्ण नाथा राई रुखमिनी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देव किसुता. बाळू महाराज लिखितम नाही बा, मालकांचं लिखित आहे. हत्तीच्या सोंडे सारख्या धारा पडल्या, शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडेला, शिळा वर्षल्या धारी हत्तीच्या सोंडे सारख्या धारा पडत होत्या. 7 दिवस 7 रात्र. शेषाला सांगितलं कराळ, आळ केलं आणि 14 समुद्रा इतकं पाणी एका तोंडातून वाहत होतं. आणि म्हाताऱ्याला सांगितलं ही पाणी प्याल बाबाजी या, आणि तोंड लावलं म्हाताऱ्यानं आणि तृप्तीचा ढेकर द्यायला. बस झालं गडे कृष्णा. तेव्हा इंद्राला सांगितलं आता पाऊस बंद कर, मागचं कर्ज पुढं. असं काही कर्ज होतं, याच्याकरता पांडवांना यज्ञ करायला लावला. तो उच्चिष्टकारी धर्मा घरी सांगतोय. माझे निवृत्ती दादा का म्हणतात धर्माच्या घरी विटेवरच्या मालकानं उष्ट काढलं? तो प्रसंग असा आहे, सगळे नियोजन, पात्र कोणी टाकायचं, मीठ कोणी वाढायचं, पाणी कोणी द्यायचं, भात कोणी वाढायचा, पोळी कोणी वाढायचं, तूप कोणी वाढायचं, स्वयंपाक करून तूप वाढायचं काम भीमानं केलं. पांडवाच्या यज्ञात आचारी भीम होते, कारण भीमावर अन्नपूर्णेची कृपा होती. अन्नपूर्णेची कृपा होती. एवढा मोठा सुंदर स्वयंपाक. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. मी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं सुद्धा एक वाक्य एका महात्म्याच्या मुखारविंदातून ऐकलं, कारण मी ते दोन्ही महात्मे स्वतः बघितलेले नाहीत. म्हणे भीमानं केलेलं वरण जर वाळलेल्या झाडाला टाकलं संध्याकाळी उरलेलं, तर सकाळच्याला झाडाला पाला फुटत होता. एखादा म्हणील ही अंधश्रद्धा आहे, तुला काय म्हणायचं तर म्हणणं सुमळ्या. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय, वैराजो काय घेणे त्याला. एक जण म्हणला साखर कडू आहे, तुला जे म्हणायचं म्हण ते कडू. एक जण म्हणला साखर कडू आहे, तर मी म्हणला तुला काय म्हणायचं तर म्हण रे कडू. साखर म्हणालो मी, त्याला कडू कशाला म्हणू? तू ठरव ना, खारट म्हण, कडू म्हण, आंबट म्हण, तुरट म्हण, तू म्हण, पण साखर गोडच आहे ना. तसा पुराणीचा रस गोड आहे ना, पाहावे पुराणी विचारुनी. आणि वाक्य कोणाचं आहे? तुकोबा राहायचं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पाहावे पुराणी विचारुनी. पुराणीचा रस आहे तो. सकाळच्याला झाडाला पाला फुटत होता, इतकं वरण चविष्ट. आपलं वराड येत राय, भुरकी टाकीत राय, पाणी टाकीत राय, वराड जेवत राय. टेम्पो निघला, कॅनल दिसला की टेम्पो थांबतो. पंचमीला निघलेलं वऱ्हाड अष्टमीला घरी पोहोचलं. कशी राहीन इतकी भुरकी पोटात ती? हे आपलं वरण. आपले वर्ण खाल्ल्याच्या नंतर मंदिरात झोपल्यावर एका माणसाच्या तोंडातून इतक्या वाफा येऊ लागल्या. आणि एका बाईला मंदिरात दिवा इजल्यामुळे दिवा लावायचा होता. तिनं पोराला बलीलं मारुतीच्या मंदिरात जाता येत नाही, दिवा इजलाय. ते म्हणला काड्याची पेटी नाही. ती म्हणली त्याच्या तोंडावर धर. त्यानं इतकी तरी खाल्ली होती की त्याच्या तोंडावर दिवा धरल्याच्या नंतर वाफानं दिवा पेटला. कल्पना करा काय भाज्या आपल्या चविष्ट असतील. कल्पना करा किती किती चविष्ट. मग अशा भाज्या आपण खातो म्हणून आपल्या पोटात स्टोप पेटतो.
असा भपकाचे स्टोचा गॅसचा. मग जलोशील खातो. एक जण म्हणला मी रोज 9-10 जलोशील खातो. मी म्हणला अशा गिळून खाण्यापेक्षा जलोशील गोळीचं पिठलंच करी जाय आणि चपाती संग खात जाय, तुला ऍसिडिटीच होणार नाही. अरे कमी खायनं तेलकट सोंबळ्या, संकरित गाई सारखं खास लागला, खाला दम नाही, शेणाला दम नाही आणि दुधाचा दम नाही, काढीतच राय आणि चौकाशातच नाही. माणसावानी जगणं जरा सुरूच, तोंड पोस्टाच्या पेटीवानी सुरूच सुरूच सुरूच. जेवण झालं की बिडी लावलात पेटीलाच, बॉयलर कारखाना सुरूच. बिडी फेकली की लगेच छाकलीत तंबाखू, ते आप लगेच घुटका दिली, कोण सुपारी दिली, सोप, दगड खाऊ नको म्हणजे बस झालं सोंबळ्या. आणि पुन्हा म्हणतं कसं का नाही सरी तब्येतच हलवली. यम तुला इतका हानी नालाय का, तू इंचभर जागात होणार नाही लाल करायची. विठाला विठाला विठाला. चविष्टता होती भीमाच्या हातात. स्वयंपाकाचं काम भीमाकडे, पत्रिका वाटायचं काम अर्जुनाकडे आहे, नमस्कार करायचं काम धर्माकडे आहे, गंध लावायचं काम स्वतः धर्माकडेच घेतलं. म्हणजे गंध लावणे आणि नमस्कार करणे ही सगळी कामं वाटून दिली. पहिल्या दिवशीचा यज्ञ आरंभ झाला. तो उचिष्टेकारी धर्माघरी सांगतोय. यज्ञाला आरंभ झाला. 1400 लोक होते. पाणिनीची सुक्त म्हणणारी 14. आपल्याकडे सुद्धा याग आहे ना, मला वाटतं रुद्रयाग आहे. वा वा, रुद्रयाग आहे आपल्याकडे. स्वाहा न भय रुद्र भय जज्ञिरेनाम यदम रुद्र प्रणमोच्छ भवस्ततोति रुद्राय महारुद्राय प्रवजतो अंजनी सुताय सगर्भप्वायुनंदना रामानुरः सर्वस्थितो यत्र तेचि भवज्जायतो संन्यासस्थिताधिष्ठितं पवित्रो महारुद्राय मुच्यते यत्स्वाहा. असे ते मंत्र म्हणत असतात ते लोक. मी 27 वर्षापूर्वी पाठ केलते. अजून डाटा आहे, डिलीट होत नाहीत ते. मोबाईल लय खास दिलाय पंढरपुरातल्या मालकानं, होत नाहीत ते डिलीट. रुद्रयाग आहे तुमच्याकडे स्वाहाकार. फक्त 1400 लोक होती मंत्र म्हणण्यासाठी. 1400 लोक. पाणिनीचे सुक्त, केळीच्या पानासारखी जीभ पातळ, टोकदार सुईच्या आणि सारखी टोकदार झोप. काय ते मंत्र म्हणायचे. ते मंत्र ऐकत असताना बाकीच्या लोकांना असं वाटायचं की आपण कुठे आहेत. असे ते नादब्रह्मच असतो तो. ह्या लोकांची स्वर ऐकल्याच्या नंतर, हे बोल ऐकल्याच्या नंतर, मृदंगाचे त्या रुचा ऐकल्याच्या नंतर असं हृदय हलतंय, हृदय हलतंय. एवढी मोठी पात्रता त्यांची. 1400 लोक. त्या प्रत्येकाला जेवायला सोन्याचं ताट होतं. पहिल्या दिवशीच्या आहुत्या आटपल्या. आपली सोहळे उतरली आणि ती भूदेव जेवणा करता आपल्या यज्ञशाळेकडे, अन्नशाळेकडे ती निघून गेली. आणि भगवंतानं सांगितलं बसवा पंक्ती. बसली पंगत. तर पहिल्याच पंक्तीला 43,832 लोक बसलेली होती. कोणी मोजली माहिती आहे? संजयानं. एक जण म्हणला महाराज भारतीय युद्धामध्ये संजय हा कौरवाकून होता, मग तो कसा वाचला? म्हणलं तू या साडूला विचारणं जाऊन, ते सांगन तुला. फक्त त्यानं दारू नाही पेल्या विचार. त्यानं दारू पेल्यावर तू जाशील साडूला विचारला संजय कसा वाचला. काय मूर्खासारखे प्रश्न करतात काही काही माणसं. संजय युद्धभूमीवर नव्हता. संजय हा घरात बसल्या बसल्या त्या अंध व्यक्तीला टीव्ही दाखवत होता. व्यास कृपा दीपक संजय जहाला. आणि त्या संजयानं घरी बसल्या बसल्या सांगितलं 43,832 लोक एका पंक्तीला आहेत. धर्माने गंध लावला. धर्म आले घरी. पाहिलं द्रौपदीने धर्माकडे, आपल्या मालकाला घाम का आलाय. द्रौपदी साध्विक आणि सदाचारी पुण्यशील पत्नी होती. माझ्या माईनो, संसारूपी रथाला पती आणि पत्नी दोन्ही चाक आहेत ना. ह्या संसारूपी रथाचे चाक आहेत पत्नी आणि पती. याच्यात एक जरी कान झालं ना, बैल रस्त्यानं आणि चाक पवळीहून जात असते. कानी गाडी कळती ना जुन्या लोकांना, जिनच्या पॅन्टीवाल्याला कळत नसती कानी गाडी. बैलगाडी कानी झाली ना, ते बैल रस्त्यानं चलत आहेत, पण चाक एक रस्ता सोडून चलत तिरपटवाणी. तसं संसाराचं होतं बरं का. माझ्या माईनो, पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करायचा.
नाव निघतं वरी सुद्धा, नाव निघतं सासरी सुद्धा, नाव निघतं माहेरात सुद्धा, नाव निघतं पाहुण्या राहुण्यात. जगायचंय कशासाठी? नावासाठी जगायचं असते. स्त्रीनं स्त्रीत्वाचा स्वाभिमान अंतःकरणात ठेवा आणि पुरुषांनी पुरुषत्वाचा स्वाभिमान अंतःकरणात ठेवा. याच्यासाठी जगायचंय. अरे जगायला तर नालीतले किडे जगायलेत, डुकरं जगायलेत, भटकंती शेपटी हलू हलू कुत्रे सुद्धा कुटके पाहिल्यावर शेपटी हलवायला लागलेत. काय त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे ना? प्रतिष्ठितो जायते स्वाभिमान प्रमुच्छते. माणसाच्या जीवनात हा आनंदाने, नाविन्याने, मस्तीजन्य स्वाभिमान अंतःकरणातला उमळला पाहिजे. त्याचं नाव जगणं असते. त्याचं नाव जगणं. काही काही बायकांनी आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावला. 1425 गडी बापाकडे होते. 3600 एकर 3600 एकर बापाला ऊस. पण एका लुगड्यावर तुकोबाराच्या खांद्याला खांदा देऊन संसार केला. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं त्या बाईचे पाय चाटले, तळपाय चाटले, तळपाय. इतकी ताकद असते. काय परिस्थिती असेल रयतेच्या राजाचं. घोड प्रतिमा या स्टेजवर वरे लावली. माझ्या रयतेच्या राजावर संस्कार काय केले असतील. मालक कुठं गुलामगिरीत होते. या सर्व सुखद दुःखद गोष्टीशी एकत्रित कुटून नाविन्यपूर्ण रत्न या देशाला प्रदान करणारी राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब काय आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा दिला असेल त्या माऊलीने. तेव्हा ही रत्न प्रगट होत असतात. त्यावेळेला ही रत्न प्रगट होत असतात. अहो या लोकांच्या संसारात दुःख नव्हतं असं कोण म्हणतंय? उलट यांच्या संसाराची यथा पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात संस्कृतीशी ओलावाय का तो 2 दिवस जेवणारच नाही. इतकं यांच्या संसारात दुःख होतं. पण तरी ते दुःख दाबून प्रपंचात खांद्याला खांदा आपल्या धन्याच्या द्यायचा आणि पुढे चालत राहायचं. असं जीवनकडीला नेणारी लोक होती. काय द्रौपदी होती माझ्या माईंनो. मालक तुम्हाला घाम आलाय. स्वतःच्या पदरानं पतीचा घाम पुसण्याचा अधिकार स्त्रीला आहे. पण चोपदार सोबत असल्यामुळे पदरानं पतीचा घाम पुसला नाही. ही नाविन्य जपणारी. काही काही गोष्टी जपल्या पाहिजे. आम्ही एका कार्यक्रमात गेलो. तुम्ही होते फकरू महाराज त्या कार्यक्रमात बासरला. आणि त्या कार्यक्रमात आम्ही गेल्याच्या नंतर उत्कृष्ट कीर्तनकार आणि त्यांची बायको दोघं हातपाय धुत असताना नवऱ्याच्या खांद्यावर लोंबलेल्या उपरण्यानं बायकोनं तोंड पुसलो. हे 550 लोक पाहत होते. शिवाजीराव लाटे होते महिन्याचे वारकरी त्या कार्यक्रमात. मला म्हणले महाराज आता कसं करायचं हो. इतक्या लोक आहेत. ते तिकडं ते हात धुवायला लागलाय आणि मागून उपरनं लोंबलेलं तो रक्तीनं ते तसंच त्याच्याच खांद्यावर त्या कोपऱ्यानं तोंड पुसलं. वा 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 वा. धोतरान पुसलं नाही ते तरी बरं झालं. मर्यादा असली पाहिजे. मर्यादा असली पाहिजे. मर्यादा सांगू तुम्हाला. लवून चोपून जितकं वागतं माणूस राजे हो तितकं त्याचं नाव निघत असतं. तितकं त्याचं नाव निघतंय. काय मावल्या होत्या ह्या जुन्या मावल्या. मी रविवारी गाडी हाकायला जायचो. बाशिंगात जात होतो. गावकरी माणूस खोटं कचल सांगू. जात होतो मी रोजानं. तूर कापायला 4 बायका होत्या. दुपारच्या वेळेला मालक आले. 3रा पहारा मालक आले. मालकाला बांधावर बघितल्या बरोबर तूर कापणाऱ्या बायकांनी आपला पदर सावरला. दिवसभर पोटासाठी 14 रुपये रोज होता तेव्हा बाईला. 14 रुपये रोज. आणि 14 रुपयासाठी दिवसभर संध्याकाळी कमरे खाली तापलेला तवा घ्यावा लागायचा पाठ शेकण्यासाठी, कंबर शेकण्यासाठी. इतक्या परिस्थितीवर आरूढ असणारी बाई आपण ज्याच्या शेतात काम करतो तो मालक पाहिल्याच्या नंतर पदर सावरीत होत्या. पदर सावरीत होत्या. आता सासरा पुढून आला तर पदर घेत नाहीत. आता का ऊन लागत का? आता राहू द्या राहू द्या. आता नका घेऊ नका. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. घेऊ नका पदर. नका घ्यायचं. तुम्हाला एक सांग का माझ्या माईंनो, माफ करा. कशा करता बोलतोय मी. ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय.
राज्य, राणी व संपत्ती. या देशाची घोर अशी संपत्ती आहे, म्हणून बहाल केलं तुम्हाला. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची तुम्ही संपत्ती आहात. दोन गोष्टी झाकलेल्या असावा. कोटीनं पैसे माणसाकडे असावा, पण डायरीच्या पुढून नाही ठेवा. पैसे डायरीच्या मागून ठेवले पाहिजे, पुढून नाही ठेवायचे. कोटीनं असावा. आणि बाईकडं अब्जानं पैसे तिच्या नवऱ्याकडं तिच्याकडे असावा, पण तिनं अंग भरून वस्त्र घातलेली असावा. ती या देशाची संस्कृती. ही विटेवरच्या मालकाला, या काशीतल्या मालकाला आवडते. इतकं नाविन्य सांगितलं. अंग भरून कपडे घालण्यामध्ये एवढं मोठं नाविन्य आहे. मालक इति वरुदा काये स्वेदाती जायते. काया म्हणजे शरीर आणि स्वेद म्हणजे घाम. का घाम येतोय? आणि माझ घरात गेले. घराला एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. माझघर, राणीवसा, पाकगृह, ही जुनी नावं आहेत. आता तुमच्या लक्षात येणार नाही. ज्यानं मराठी MA केले त्याच्या डोक्यावरून जाते. तर तुम्ही परीक्षेत नापास होता, पण घरात इंग्रजी 70% बोलतात आणि इंग्रजी पेपरात 0%. आणि घरात तर मात्र 70% इंग्रजी बोल. अहो, एक बाई बँकेत पैसे उचलायला आली. मी म्हणलं काय चाललं आजी? लय टेन्शन आलंय महाराज. आणि करा सही तर लावा शाही. म्हणजे सही करता येईन. टेन्शन शब्द मराठी आहे का? मी म्हणलं आजी आमचं घर जवळ आहे, येता का चहा घ्यायला? नाही महाराज आता लय बिजी आहे. अरे मी म्हणलं आगाऊच बाप्पा ही म्हातारी इतकी बिजी. म्हणजे अंगठा देणाऱ्या बाईचे सुद्धा संस्कृत डोक्यावर आहे. संस्कृत ती काय इंग्रजी डोक्यावर. इंग्रजी सही करता येईल. मूर्खपणाचं टोक आहे. आपले शब्द सांभाळले पाहिजे. नाविन्य आपल्या शब्दामध्ये. माझा मराठाची बोल अमृतातेही पैजा. काय ताकद आहे. पुन्हा एका ठिकाणी ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मालकांची वाक्य आणि या लोकांचे वाक्य एका एका अक्षरात आहे. माझा रमाकांत आहे हरी एका एका अक्षरात, एका एका अक्षरात आहे माझा वाक्य. ते वाक्य नसून त्या प्रत्येक अक्षरात जगाचा बाप आहे. ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. जुन्या लोकांची वाक्य ध्यानात ठेवत जा. माझ घरात नेलं. विचारलं मालक वरुताति कायाम स्वेदाति जायम सदुःखेन किमं कोति भवाना. काय कारण आहे? कसलं दुःख आहे? काय कारण आहे? द्रौपदी
यज्ञातलं पूर्ण नियोजन झालं, पण पात्र उचलायची सेवा कोणाकडे दिली नाही कन्यांनी. द्वारकेच्या मालकानं पात्र उचलायचं काम ठेवलंय. द्रौपदी, फार मोठा अपमान आहे. 43,832 लोक एका पंक्तीला बसलेत. ही पात्र उचलायची कोणी आणि दुसरी माणसं बसायची कधी? कधी बसायची दुसरी माणसं? कधी बसायची? द्रौपदीनं सांगितलं, मालक, यज्ञ पहिलाच दिवस आहे, एवढा मोठा यज्ञ आहे, ज्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार द्रवते, तुम्ही पहिल्या दिवशी थकलात. द्रौपदी, आजच्या दिवसाचं संकट जर बाजूला सरकलं तर संध्याकाळी पात्र कोणी उचलायची याची मीटिंग लावतो, पण आज पंचायती, आज 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 काय करावं ग? द्रौपदीनं सांगितलं, मालक तुम्ही जा, गंध लावा. सर्वांना गंध लावलाय, नमस्कार केलाय, फक्त आता काही वेळात पात्र उचलावं लागते. 15-20 मिनिटात पंगत उठेल आणि दुसरी माणसं त्या मंडपात बसायची. आपल्याकडे दुसरा मंडप शिल्लक नाहीये. आपण नियोजन करू, अजून उद्या मंडप वाढवू किंवा पात्र उचलणारी लोक लावू, पण आता पात्र कोण उचलायचे? द्रौपदीनं सांगितलं, तिला इतकी सुद्धा काळजी करू नका. आजच्याच दिवसापुरता असेल किंवा पूर्ण यज्ञात पात्र उचलायचं नियोजन करायचं असेल तर ते मला सांगा. धर्माला दुःखात थोडासा राग आला. द्रौपदी, तू मला शिकवते? ऐका ना मालक, ऐका मालक, मी एकांतात बोलते, त्याचा अवमान नाही. ऐका, फक्त तुम्ही पात्र उचलायचं सांगता ना मालक, तुमच्या नावाचं कुंकू कपाळाला लावते. या कुंखात इतकी ताकद आहे मालक, या कुंखात इतकी ताकद आहे. हे पात्र उचलायची ताकद त्या ताकदीत आहे. आणि त्या ताकदीवर तुम्हाला सांगते, तुम्ही अंगाला घाम येऊ देऊ नका. याला म्हणतात पत्नी, याला म्हणायचं पत्नी, याला म्हणायचं पत्नी. माझ्या माईंनो, आपल्या मालकाला दुःखात सावरायचा. माझ्या सज्जनांनो, आपल्या पत्नीला सुद्धा दुःखात सावरे जायचा. याच नाव संसार आहे, याच नाव संसार आहे. हुशार, सात्विक, सदाचारी मावल्या आहेत, पुण्यशील, म्हणून वारकरी संप्रदायाने तुमची उंची वाढवली. धर्मानं सांगितलं, द्रौपदी खरंच काही काळजी करू नका, काहीच नाही, काहीच नाही, काहीच काळजी करायची नाही. भगवान कृष्ण परमात्म्याची प्रतिमा होती सुवर्णाची, आणि ती सुवर्णाची प्रतिमा पाटावर ठेवली. प्रतिमा होती मालकाची. आपले फोटो असतात लग्न कार्यातले, आपले फोटो असतात ना, प्रतिमा असतात आपल्या सुद्धा, पण ती सुवर्णाची प्रतिमा होती. चंदनाच्या, बावनिया चंदनाच्या पाटाचं औरंगावरती प्रतिमा ठेवली. आणि प्रत्यक्ष चेतन विटेवरचे मालक कृष्ण परमात्मा यज्ञात आहेत, प्रत्यक्ष देव यज्ञात आहे. पण बाईने तिथं कसं जावं? उचित नाही. म्हणून विटेवरच्या मालकाची, कृष्ण परमात्म्याची प्रतिमा पाटावर ठेवली. तो उचिष्टे काळी धर्मागरी, याच्यावर सांगतोय, ती प्रतिमा ठेवली. पूजा करता येत नाही का? कारण तो जिवंत आहे, तो जिवंत आहे, जिवंत आहे, तो जिवंत आहे. पदराची वटी केली आणि ब्रह्मांडाच्या मालकाला सांगितलं, जगदानंद कंद जगतपते, देवा तुझ्या आग्रह करता, देवा तुझ्या म्हणण्यामुळे, दादा म्हणायची ती, दादा, बहीण मानायची भगवान द्रौपदीला, दादा तुझ्या आग्रह करता, दादा तुझ्या म्हणण्या करता, दादा तुझ्या नियोजनात रे माझ्या मालकांनी या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. देवा तुझा वरदहस्त या यज्ञाला आहे, देवा तुझी कृपा या यज्ञाला आहे, देवा तू मूर्तिमंत इथं सहकार्य या यज्ञाकरता करतोस रे. म्हणून माझ्या सर्वसामान्य पतीने तुझं ऐकून या यज्ञाचं आयोजन केलंय, नियोजन केलंय. देवा बघ रे, बघ रे, माझ्या मालकाला घाम आलाय. देवा बघ, पात्र उचलायचं नियोजन कर रे देवा, कर ना तू, कर ना देवा, कर नियोजन, कर 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 कर. देवाने विचार केला, मी प्रत्यक्ष यज्ञात असताना माझ्या सुवर्णेची प्रतिमेची आराधना द्रौपदीनं का करावी? म्हणून तितक्या पंगतीतून भगवंत माझ घरात आले.
धर्म त्या कोपऱ्यात एका खोलीत होते. बेचैन होते धर्म. आता पात्र कोणी उचलायचे. भगवान माझ घरात आले. द्रौपदी देवाच्या पुढे पदर पसरून बसलेली होती. तिचं अंतकरण किती रडत असेल ते देव जाणे. तिथं आल्यावर देवाच्या लक्षात आलं पात्र उचलायचं काम सांगत होती. भगवान द्रौपदीच्या पाठीमागे आहेत. 43,832 लोक जेवायला बसलेले आहेत. पंचपक्वान्नाचा बेत आहे. भगवंत द्रौपदीच्या पाठीमागे आहेत. ते भगवान वाकले आणि द्रौपदीच्या पाठीवर देवाच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब पडतोय. पाहिलं वरे दादा आलास. होय ताई का रडतेस? दादा बघ बालक त्या घरात पडलेत. घामान स्वेदान वरुता ती काया यद भ्रतारे वचज्जायते. माझ्या मालकाचं अंग स्वेद म्हणजे घामानं चिंब झाले रे देवा. यज्ञातल्या सर्व कामाचं नियोजन झालं रे प्रभू, पण पात्र उचलायचं राहिले. स्वतःच्या पितांबरानं द्रौपदीचे डोळे पुसले. ताई हा पाठीराखा भाऊजीच्या पाठीमागे. त्या बहिणीला कशाची चिंता आहे? काय काळजी करू नकोस. लागलीस तोंड फिरवलं. दादा पाटील रूप बदललं. भगवान महाराज रूप बदललं. साधं रूप घेतलं. धोत्राच्या आचागोच्या खोसल्या. सगळी पात्र उचलली. बसली दुसरी पंगत. हरी गजर सुरू झाला. गजर सुरू झाला. त्यावेळेला वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. हा श्लोक नव्हता. उच्चतोनति पात्रे मखेस्तु जायम शुद्धा निवारणायाम तृष्णाधिजायम रसनाय प्रगल्भेषु पुनितोषि पाकम यत पारणेरजयो नाम सुतृप्तेषु जायाम नमः पार्वती पते हर 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 महादेव. असे श्लोक म्हणायचे त्यावेळेला. तो श्लोक झाला. धर्माने अंग टाकलेलं उठले. विचारलं द्रौपदी एका पंक्तीला जेवणाचा डबल श्लोक का होतोय? मालक ऐका ऐका. पंगत दुसरी बसली. मालक दुसरी बसली. पंगत दुसरी बसली. धर्मानं विचारलं द्रौपदी वेडी आहेस की काय ग? पहिल्या पंक्तीची पात्र उचलली नाही याच्याकरता माझं अंग घामानं चिंब झालंय आणि तू दुसरी पंगत बसली म्हणतेस? मालक मी जीवनात एकही गोष्ट खोटी बोलली नाही. केल्या चुका 3, पण त्या खोटं बोलण्याच्या चुका नाहीत. त्याच्यातली एक चूक आहे दुर्योधनाला हसली. अजून 2 चुका आहेत. पण तुमच्याशी झळ लागेल अशी कुठलीही चूक केली नाही. मालक एकदा बघता आज्ञा नाही देत. आज्ञा नाही देत. आदेश नाही करत. तुमचंच कर्तव्य म्हणून दुसऱ्या पंक्तीत बसलेल्या लोकांना हात जोडून येता का? धर्म गेले. सगळ्यांना गंध लावला. हात जोडले आणि पहिल्या पंक्तीतली माणसं विडे घेत होती. विडे जेवल्याच्या नंतर विडे घेत होती. धर्माला आता घाम नव्हता आला ना अप्पा बाबा. घाम नाही आला. धर्माचा आता अंतकरण रडत होत. आणि रडत रडत धर्माने विचारलं द्रौपदी हे द्रौपदी जे पात्र उचलण्याची पंचायत त्याच्याकरता घाम येत होता. आज आनंदाचे अश्रू डोळ्यातून येते. पात्र कोण उचलले? त्यावेळेला द्रौपदीचा उमाळा दाटून आला आणि पाटावर टेकलेल्या प्रतिमेकडे पाहिलं. तो उचिष्टे काढी धर्माघरी ब्रह्मांड उतरे ब्रह्मांड उतरे ब्रह्मांड
काय ताकद आहे राजो. उष्ट काढलं देवाने उष्ट. का एक पुरावा आहे मागचा, पण मी पुढे सरकतोय. ऐकिला असं ग्रहित करा. पात्र उचलण्यात फार मोठं पुण्य आहे. म्हणून सज्जनांनो तुम्हाला सांगतो, पंक्तीतले पात्र उचली जा. कारण पुराणाचा असा एक दिलासा आहे की सर्वात मोठं दान कोणतं श्रेष्ठ असेल तर ते अन्नदान आहे. पैसे दान करत असताना एखाद्या वेळेस पाप करू शकते. द्रव्य पात्र विचारून द्रव्य पात्र अन्न कोणालाही द्या. जात पात धर्म पंथ काही विचार करायचा नाही. भुकेल्याशी द्यावे अन्न, भुकेल्याशी द्यावे अन्न. शपथ पुरावा आहे. सर्वाभूती द्यावे अन्न. कोणी असो. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. तुम्हाला एक माहित आहे, एक दिव्य तेजस्वी साधू धर्मानुरागे तिथे तुरागे यद धर्मशीलो ती पुण्येति शीलो यज्जायति शीले उदरो न पोक्षः. या सत्तेवर आरूढ असताना आपल्या पोटाची खळगी भरीत होता. तो त्या व्यक्तीनं स्वाभिमान कधी चुलीत घातलेला नव्हता. त्या व्यक्तीचं नाव होतं कपोत कल्पित. धान्य येचले चौधरी बाबा, खळ्यावरचे धान्य येचलं मात्र म्हणते त्याला. भाकरी केल्या 3, देवाला ठेवलेली भाकरी गाईला दिली. एक भाकरी गंगेला समर्पित केली. सदाव्रत नावाचा विधी म्हणतात त्याला. आणि एक स्वतः करता भाकरी ठेवली. कुत्री जनली होती फासाखाली. जनलेली कुत्री पिलाला दूध देण्यासाठी पोटात काहीतरी पाहिजे म्हणून भाकरी दारात जेवत बसलेल्या साधूकडे वरांड्यापाशी तुळशीपाशी त्या भाकरीच्या अपेक्षेनं कुत्री आली. आणि साधूनं विचार केला, पिलाला जन्म दिलाय, कशाचं दूध करीन पिलांना, म्हणून ताटातली भाकरी कुत्रीला फेकली. आणि त्या कुत्रीनं भाकरी तोंडात धरली. आणि कुत्री तिकून आणि इकून दान करणारा साधू आणि मधातून मुंगस गेलं. अर्धा अंग सोन्याचं झालं. नकुले न भया हे मंच कांती कपतय कल्पितान उदकोर शांती तत्राति जायम शुनिचैवती नाम भोक्तवे न जायम मखेश शुद्धी. वाचिता जरा मागचं कधी कधी. भांगाऱ्याचं काय वाचिता तुम्ही? इतिहास चांगल्यांचे वाचा. विटेवरचा मालक आपल्याला वाचील. जे सकाळी पाणी नेत नाही त्याचं कशाला वाचिता आणि कशाला त्याचं हिचकिता. आपला संसार हिचकून जाईन. भंगिऱ्याचं हिचकी जाऊ नका, चांगल्यांचं हिचका. अन्नदानाची ताकद आहे. पैसे दान दिल्यावर कधी कधी पाप लागू शकते. कारण सोंग कोणी घ्यालय, सोंग कोणी घ्यालय. महाराजाचं सोंग घेऊन एक आला आणि एका माणसाने त्याला 100 रुपये दिले.
त्यानं 77-78 रुपयाचं एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचं पाणी पिलं. नाव नाही सांगता येईल त्या पाण्याचं. 100 रुपये श्रद्धेने एका माणसानं दिले आणि 77-78 रुपयाचं विशिष्ट प्रकारचं पाणी त्यानं पिलं आणि घरी जाऊन लेकरा बाळांना मारलं. ते पाप पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पडलं. म्हणून द्रव्य पात्र विचारून, द्रव्य कोणाला नाही द्यायचं, सत्पात्री गेलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, मला असं वाटतंय संप्रदायातल्या लोकांनी काटेकोरपणाने एक जपलं पाहिजे. आपण वारीत जातो, शेजाऱ्या पाजाऱ्याची जी रस्त्यावरची जी खेड्याची अशी गावं आहेत का रस्त्याच्या कडेला पालखी मार्गावर, खेड्यापाड्यातल्या मावल्या 4-2 बाजरीच्या भाकरी, 4-2 चपात्या, एखादी पुरणाचीच पोळी, काही मुद्दाम होऊन वारकऱ्याला आडवं घेतात. घ्या ना महाराज, घ्या ना, घ्या ना, घ्या ना, घ्या ना, इतक्या श्रद्धेनं. एक दिंडी चालली होती, मी तिथं हजर होतो. एक बाई डोक्यावर गवताचा भारा होता, तिच्याकडे 2 म्हशी होत्या आणि दिंडी जाता जाता गवताचा भारा वट्यावर टेकला. पिशवीतले 5 रुपयाचा ठोकळा काढा, गवत कापल्याने हिरवे जर हात झालेले होते, पदर घेतला डोक्यावर आणि त्या पिशवीतले 5 रुपये त्या पालखीत टाकले. हात जोडले, देवा कामामुळे येऊ शकत नाही रे देवा, पण माझ्या लेकराला आशीर्वाद दे. इतक्या श्रद्धेनं दातृत्व करणारा देश आहे. मला असं वाटतं इतक्या श्रद्धेनं जर आम्हाला कोणी पैसे देत असतील तर आम्ही त्याचे गुटके खाल नाही पाहिजे. खालून संसार पेटन, खालून आम्ही बिड्या नाही वाढायला पाहिजे, आम्ही तंबाखू नाही खाल पाहिजे. निदान आमच्या 3 लोकांना पक्वाद्यानं, गायकानं, कीर्तनकारानं. तुम्ही काऊन टाळ्या वाजिल्या आणि तुम्ही इशीच खा है का नाही? आमच्यावर घेतल्यावर मोठी खसखस पिकती तुमची. हा, तुम्ही कशा करता सप्ते करायला लागले? महाराज श्रीमंत करण्यासाठी, पक्वादे श्रीमंत करण्यासाठी, गायक श्रीमंत करण्यासाठी, आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे असेच इकडून वारे तिकडे, तिकडून वारे इकडे. महाराज तुमच्या गावातल्या 100 पोरांनी तंबाखू सोडायला पाहिजे. मी बोटा सगट पाया पडेल त्यांच्या. इथं बसलेल्या 200 बायकांनी नस सोडा, तंबाखू सोडा. मी त्या दिवशी वरुडीत पण सांगितलं होतं तंबाखू सोडायला पाहिजे. आणि जी सासू तंबाखू सोडितच नाही का, 7वीत पोरग जाऊस तर पोराच्या माईनं सासूचं तोंड त्याच्या गालाला लागू द्यायचं नाही, कारण ते पोरग विषारी होईल. आजीचं तोंड त्याच्या गालाला लागूच द्यायचं नाही. आमची 90,000ची मसड बिमार पडली, तंबाखू खाणार बाई कोट्यात गेलती म्हणून. मसड बिमार पडली, इकली म्या, कासच जाळली तिनं, दुधाच आलं नाही. 90,000ला घेतली होती मसड म्या. डॉक्टरनं सगळे पर्याय केले, मसड दुरुस्त झाली नाही. मी म्हणलं साहेब झाला असेल काय? म्हणले तंबाखू खाणार बाई. मी म्हणलं आमची इथे एक बाई रातच्या तंबाखू खाती आणि पहाट थुकती, काय तोंडी शरी असेल. आणि तीच शेण आणायला गेलती, त्याच्या वासान मसड बिमार पडली. मसड तर तान लेकरू किती बिमार पडेल याचा विचार करा ना. आजीला जराशी तरी वाटावा. काय म्हणालो मी? आजीला जराशी तरी वाटावा. तंबाखू खाऊन त्या चिमुकल्या लेकराच्या गालाला तोंड नाही लावा. म्हणून आजीनं आजच्या सप्त्यात उद्यापासून तंबाखू खाणं बंद करावा. आणि त्या तंबाखूच्या वाचलेल्या पैशावर पोराला पेन्सिल द्यावा, पोराला पॅड घेऊन द्यावा, पोराला दप्तर घेऊन द्यावा, पोराला टिफिनचा डब्बा घेऊन द्यावा नातवाला. तिचा नातू कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. हो, वाचव ना म्हातारे तितके पैसे, वाचव ना. माणसं उगच म्हणते तो परिस्थिती हलवली. आपल्याकडे इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक झालंय विनाकारण. अहो पैसी जगाची मालकी नाही, ती कोण्या बी ठिकाणी खर्चायची नाही. माणसाची बायको महाराज पाठीताना कोणासोबत पाठीत नाहीत. लग्नाला पाठवायची असेल, यात्रेला पाठवायची असेल, एखाद्या कार्यक्रमात पाठवायची असेल, कीर्तनाला पाठवायची असेल तर पाय धाडीत आहेत का? कोणाच्या ऑटोत चालली,
कोण संघ आहे असं विचारतात का नाही? कोण? माणसं. कोणाला? आपल्या बायकोला. मग माणसं माणसांची बायको पाठीत असताना विचार करून व्यक्ती सोबत पाठीतात. पैसा कोणाची बायको आहे? पंढरपुरातल्या मालकाची. मग 500ची नोट घुटक्यासाठी मोडल्याव त्याला किती आनंद वाटत असेल. वा 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 वा, काय जनता गोड वागायली. गव्हाला वंब्या आल्याव आणि ज्वारीला कणसा आल्याव ते मुंडक्यासारख्या गारा पाडीत आहे. त्याला राग येत राजू, राग येतो त्याला, राग येतो. चांगलं वागायला पाहिजे. असं असो, काय ताकद आहे त्या मालकाची. पात्र उचलायचे, सर्वाभोवती द्यावे अन्न. पात्र उचलीत असताना पुण्य काय लागतं माहितीये का? माणूस जेवताना निर्दयी जरी असेल, तोंडाला आशीर्वाद जरी दिला नाही, तर शेवटी लवनाग्रो भय जायते, मिठाला हात लागत असतो. आणि त्यावेळेला अंगुली आशीर्वचनायाम पुण्यम षष्टादि जायते. 6 मात्र्यातलं पुण्य पात्रावर पडत असतं. अन्नदान कोणी केलंय ते नाही इचकायचं, पण 6 मात्र्यातलं पुण्य जेवणारा माणूस पात्रावर टाकत असतो. आणि या 6 मात्र्यातलं पुण्य ज्यानं पात्र उचलले त्याला प्राप्त होत असते. म्हणून माणसानं पंक्तीत पात्र उचलायचं काम केलं पाहिजे. फार मोठं काम आहे ते, फार मोठं. इकडं तो उचिष्टे काळी धर्मा घरी, जगाच्या मालकानं पात्र उचलले, धर्माच्या यज्ञात उष्ट काढलं. देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी, सुदर्शने त्याच्या हातात, पण वारू ते वाघवी अर्जुनाचे. का घोडे सांभाळले असतील? अर्जुनाची घोडी धुतली आनंते. एक पुरावा आहे. जगाच्या मालकानं अर्जुनाची घोडी धुतली. दुसऱ्या कडव्यात सांगतोय इथं वारू ते वाघवी अर्जुनाचे. शब्दाचा जरी वलय वेगळे असतील, त्याचा अर्थ मात्र वेगळे. जगाच्या मालकानं अर्जुनाची घोडी का सांभाळावं? इकडे तर गायी सांभाळण्याच्या बाबतीत दिलंय. रामावतारात म्हशीला सुद्धा प्राधान्य दिलंय. झाले राम राज्य काय उने आमासे, धरणी धरा धरी पिके गायी ओळल्या म्हैसी. शेळ्याच्या बाबतीत काही पुरावा अजून ऐकलेला नाही. शेळीच्या बाबतीत अजून पुरावा ऐकलेला नाही. शेळ्या वाईट नाहीत, पण शेळीला वाईट म्हणले नाही कोणी. पण नालायक पोराला शेळी जन्म देती म्हणून शेळी पुराणात घेतली नाही. कारण शेळीचं पोट्ट हरामखोर आहे. बोकड्या लय नालायक आहे, बोकड्या निर्दयी बोकड्या, म्हणून शेळीला पुराणात घेतलं नाही. उलट आळंदीतले मालक म्हणले शेळीचे चरणे. शेळी असा करांडीतच राहती. शेळी बुडातलं पान कवाच खात नाही. तुरीला कंडाळी करांडीन, कापसाला करांडीन, सोयाबीन करांडीन, तुळशी करांडीन, असे शेंडे छानायचं काम करते. मुद्दल खात नाही शेळी, याज हानी ती. शेपुडी याजाला छानती बघा, याजाला छानती, याजाला मुद्दल तसट होती. हो, इतकं नालायक पोराला जन्म द्याला शेळीनं. किती नालायक सांगू का? शेळीच्या पोराला 3ऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. शेतकरी असाल तर लक्षात घ्या. मी याच्याकरता सांगतोय, लय अंधश्रद्धा बोकाळली. आणि ही अंधश्रद्धा उद्या या संप्रदायाला घातक ठरू शकते. संप्रदाय स्थापित केल्या लोकांना काही जाणार नाही, पण ही अंधश्रद्धा जर बोकाळली तर भविष्यातले उद्याचे या पोराच्या वयातले तरुण 40शीत गेल्यावर इकडं मानणार नाहीत. तीच अंधश्रद्धा डोक्यावर घेऊन नाचतील. याच्याकरता त्याला मुळीच आळा बसणं गरजेचं आहे. रोग पहिल्या पट्टीत तेव्हाच कळाला पाहिजे, मग डॉक्टरला त्याला आवर घालता येते. 3ऱ्या आणि 4थ्या पट्टीत गेल्यावर डॉक्टर म्हणतो आता पाहुणे राहुणे जवळ करा. आता मग काय चालत नाही, तुम्ही यायला घरी घेऊन जा, जोरक खाते तोरक खाऊ पिऊ घाला. 4थ्या पट्टीत गेल्यावर काय कळतंय? ही अंधश्रद्धा इतकी बोकाळली. शेळी सकाळी एका बोकड्याला जन्म दिला आणि पाठीला, पाठच म्हणतात ना, पाठन बोकड म्हणजे नरमादी. आजचा सूर्य पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा सूर्य पाहिला, उद्याची रात्र पाहिली, आणि 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहिला की त्याच्या सोबत जन्माला आलेली त्याची बहीण, तिच्याविषयी त्याच्या अंतकरणात वासना उत्पन्न होती. इतका नालायक बोकड्या आहे. आणि एवढा नालायक बोकड्या त्या देवाला आवडतो. ते देव किती नालायक असते मग. हा, किती महाराज फुकल्यावर सुधरत आणि पहिली गोळी मला घाला. किती
किती महाराज फुकल्यावर सुधरतान. दम नाही ना सप्त्यायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणायला, दम नाही कीर्तनायला. इतका नालायक बोकड्या. अगा भगिनीम भय तुझ्या आहे, वासनास्ती जायते, बसतेश भयस्थितेषु नैवम गांजा कसम लिखितम. बस्त म्हणजे बोकड्या, भगिनी म्हणजे बहीण, वासना म्हणजे प्रकांड घाणेरडी स्थिती. तिसऱ्या आणि काही काही देवायला ते बोकडे आवडते, आणि त्या देवायच्या पुढं काही काही लोक डोकं वाकी देत. ते भक्त पण किती नालायक. हो, काय अंधश्रद्धा हो. एका पाहुण्याच्या गावाला गेलो कीर्तनाला, आमच्या पोरायच्या माईचे जवळचे पाहुणे होते. ते पोरायची माय म्हणजे माय बायको, ती पुन्हा इतकी. तर मी म्हणलं का ग, काय काय म्हणत, काय नाही तिथं, ते तुम्हाला माहित आहेत ना, ते माझ्या काकीचे वगैरे वगैरे. तर मग मी एरवी काय असं लय ताण घेत नसतो, कोणाला वाईट म्हणत नाही, काय लय चोंबाळायचा पण मला नाद नाही. पण मी म्हणलं आता कसं आहे, आपल्याला वेळेला पांढरे शुभ्र धोतर धोती थोडंसं बायकोचं. मी म्हणलं ते आमचे पाहुणे वगैरे नाही, ते कार्यक्रमाला गेले. म्हणलं गेले असतील काही साखरपुडा वगैरे. घरी गेल्यावर गेलतात का पाहुण्यांकडं. मी म्हणलं अगं तुझे पाहुणे घरी नव्हते. माझे म्हणजे तुमचे नाहीत का. अगं आता तू म्हणलीस ना आमचे पाहुणे म्हणून, मी तरी कशाला म्हणू माझे. मी विचारलं तिथं 2 वेळेस बैठकीत, पण ते म्हणले त्यांच्या घराला कुलूप होतं. लावा बरं फोन. म्हणलं फोन आणला मी लिहून. हो ग, थोडे देणार याचे फोन पटकन उचलीनं, पण त्याचा लिहून आणला होता. आता कीर्तन घेणार देतात ना पाकिट, त्याचा कधी टायमाला आमचा उघडा नाही, पण त्याचा आणला. त्या पाहुण्याचा मग फोन लावला. तर म्हणलं कोण. आमके आमके बोला, आमके आमके बोलते वगैरे वगैरे वगैरे. बर 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 बोलले ते. बोला ह्यांना महाराज जय हरी जय हरी. म्हणलं जय हरी. काय चाललं काय नाही. तुम्ही आमच्या गावाला येऊन गेले म्हणून. म्हणलं गेले म्हणून, आणि मी कीर्तन केलं गेले म्हणून. कसे कीर्तनाला आलतो तुमच्या इथं. बर 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 बर. तुम्ही कसं काय नव्हते. नाही ते काय झालं महाराज, फार दिवसापासून आमच्या भाचीला मुलबाळ नव्हतं, आणि ते वरलाकड्या मसुबाला नवस केला, 5 बोकड्याची दावण कापली, मग आमच्या भाचीला मुलगा झाला. मी म्हणलं तुम्हाला जर कापला असतं तर 21 पोरं झाले असते तुमच्या भाचीला. हा 5 बोकडे कापल्यावर 1 पोरग झालं, तुम्हाला कापायला पाहिजे होतं तुम्हाला. बायकोन म्हणलं काय वात्रट पाहुणा हो आपला. रगील महाराज म्हणून ठेवून दिला. म्हणते आमच्या घरचे 1-2 दिवस फुगले होते, असे जरसे मोठं तोंड केलं तर. भाई तुम्हाला वपते का. आमच्या इथं असं झालं नाही, इतका नालायक आमचा पाहुणा पण नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय, हे सगळं तुमचं दळायला लागलो, हे ध्यानात ठेवा. मस्त हसत आमच्यावर घेतलं की विठाला विठाला वारुते वागवी अर्जुनाच्या का गोडे धुतले असतील. गाईचं पुण्य सांगितलंय, गाईच्या बाबतीत पुण्य. गाई सांभाळा. आदरणीय पाचपोर बाबांचा चांगला वारसा आहे गाईच्या बाबतीत. फार मोठं नाविन्यपूर्ण रत्न या महाराष्ट्राला लाभलेलं वैभव वारकरी संप्रदायातलं पाचपोर बाबांचं फार मोठं आहे. मी पण अक्षय तृतीयेला काल केले उद्घाटन. काय करतो मालक पंढरपुरातला काय माहित आता करील. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, मला ते चांगलं काम माझ्या हातानं व्हा. पैसे न गे हाऊ दे माझ्याकडे, ताण घेऊ नका. मी सांगतो ना कीर्तन आहे का ना रे अजय, माईक चालू आहे काय. शेतीचे पैसे आहेत, पुन्हा तुम्ही दिलेले आहेत. काय होते हौदातला एखादा चमचा बाजूला सांडला तर ते नाही हौद रिकाम्या केला ना शेवाळ येते, नाही तर मग त्याच्यात चाटू होते, आणि त्यानं गुळणा केला तरी उलटी संडास होती. हो, त्याच्यामुळे हौद रान डेरे जरा जरा साफ केले पाहिजे. हो, साफ केले पाहिजे. तुम्हाला एक माहितीये का, थप्पी लावायचं काम मुंग्याला लय जमत. मुंग्या कण नीट नेऊन ठेवत्यात का नाही. आणि नेमका आखाड तोंडाला पाऊस आला की त्याच्या त्या घरात पाणी घुसत, ते कण उगत नाही तर काहीच नाही, झाला त्याचा चिखोल. असं कधी कधी आपण सुद्धा मुंग्याच्या तत्वावर येत, थाप्यात लावायला, थाप्याच 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 लावितो. हो, दात पण घासीत दुसऱ्याच्या दारात जातो, त्याला लाज काज म्हणावंच लागतं. धुवा तोंडन प्याच्या. असे काही बँकेत कोटीन धोत्राला गाठी जिवंत भिकारी, श्रीमंत भिकारी काय काय. हो, मला पैसे नका देऊ, आहेत फक्त आशीर्वाद द्या. ते धरलेलं काम माझ्या हाताने गोड व्हावं, गोड व्हावं, गोड व्हावं. तितका मला फक्त तुमच्याकडनं आशीर्वाद पाहिजे आहेत. आणि काय मी केलं त्याच्यात मोठेपण बी नाही बरं.
देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला. हे तुमच्यावरच तिथं उड्या हाणायला लागलोय. आहे ना तुमचं. माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे. ज्याचं मीठ खावा त्याचं निदान नाव तरी घ्यावा, आहे का नाही. शेती किती जोमान केली असती इतकी नसती भारी झाली असती. तुमच्या कृपेमुळे ती भारी झाली, आहे का नाही फकरू महाराज. म्हणून माणसानं वर्णन केलं पाहिजे काय काय गोष्टीत. असं फक्त ते काम चांगलं व्हावं इतका आशीर्वाद बाळूल द्या. तुमच्या आशीर्वादाने ते चांगलं होईल. गाईची सेवा सांगितली. बहिणीच्या घरी नांगर धरायला पाहिजे होता, आऊत धरायला पाहिजे होतं. घोडे कशा करता धुतले, काय गरज होती घोडे धुवायची. मागच्या काळातला एक पुरावा सांगतो. तसा तर मागच्या पेक्षा पुरावा द्वापार युगातला फार गोड आहे. फार गोड आहे, फार गोड आहे, फार गोड आहे. कारण द्रौपदीच्या वस्त्राला दुःशासनानं ज्या वेळेला हात लावला होता त्यावेळेला कार्तवीर्य आणि मणिपुष्पक आणि मणिदंत नावाचा जो घोडा होता का, त्यानं उसाळी घेतली आणि द्वारकेतल्या मालकाला नमूद केलं द्रौपदीचं वस्त्र हरण होतंय. असा एक पुरावा आला, असा एक पुरावा आला. आणि तो जाबाली, लोमश, बकदालभ्ये या लोकांचा तो पुरावा. कधी कधी पुराण वाची जा. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करण्याची आपल्याकडे संप्रदाय दोन पद्धत. एक प्रमाण पद्धत आहे, प्रमाण पद्धत आहे संत वाङ्मयातली. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथ बाबा, सावता बाबा, ही प्रमाण देऊन पद्धत आहे. आणि एक पद्धत आहे पुराण पद्धत. याच्या व्यतिरिक्त पद्धत नाही बरं. आता तू कोणी चालू केले असतील तो भाग सोडून द्या, पण या दोनच पद्धती आहेत. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. मग लोमशांचा, जाबालींचा, बकदालभ्यांचा तो पुरावा आहे. पण मागचा सांगतोय, ज्या वेळेला रावण मृत्यू पावला, रावण मृत्यू पावल्याच्या नंतर कैकेयीला लंका पाहण्याची इच्छा झाली. शेवटचा पुरावा एवढा सांगतोय. मला वाटते 10 वाजून गेलेत, आहे का नाही. 10 झाले त्यांना, 10:30 ना. अण्णा तुळशीची माळ आहे तुमच्या गळ्यात. कायच करावं. त्या दिवशी बी करायला लावलं बरं. आगाव कीर्तन करतो, ताण घेऊ नका, करतो अण्णा, काय हरकत नाही. 10 तर झालेतच. आता मला काय वाटत नाही, 10-5 मिनिटं जरी बोललो तर मालकाचं नाव आहे. पण कोणी वयस्कर व्यक्ती असते, यांना कोणाला शुगर आहे, कोणाला काही लघुशंकेचा त्रास असतो, त्याच्याकरता ही लोक माझ्या अगोदर उभी राहिलेली असतात. ही माणसं माझ्या अगोदर वाजवायला असतात. यांची थोडीशी काळजी करायची असते. पण ही चांगली माणसं आहेत. बरीच माणसं कीर्तनकार बोलतो पण ते घड्या पाहतात. अरे पाकिट हे तुला जरा हिशोबात राह ना. हा, तू का फुकट वाजवायला का फुकट गाल अंगाव घेऊ नका. हो, गळ्यात शपथ मी तुम्हाला म्हणते. सकाळच्याला जळण बाळ्या तुम्हाला म्हणत असेल, काय विषय नाही. पण कीर्तनात नाही. माणसं तमाशात नाहीत घडी पाहत. होय, कवाशी टाइम गेला पतात नाही. ती जमीन बी कवा खुळखुळ निघून गेली याचा पतात नाही ना. हा, याचा पता नाही. बायकोच्या डोरल्या पुस्तूर हात चाललाय तो तिथं. तिच्या गळ्यात लोखंडाचं डोरलं घातलं सोमळ्यात. इथं जितका टाइम देता येईल का तितकं देण्याचा प्रयत्न करी जा. इथं नका टाइम पाहत जाऊ. भजनात टाइम पाहायचा नाही. काही काही माणसं हरिपाठ उरकणं उरकणं. आमच्याकडे साहेबराव महाराज सोनोटीकर लय बोलायचे, आहे का नाही महाराज. ते म्हणले हरिपाठाला उरक म्हणतो. ह्यो संडासात गेल्यावर पुढच्यान म्हणायला पाहिजे आवर ना. मै पात्र तर नाही बरं. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्या परिसरातला त्यांचाच परमार्थ. आमचे सप्ते आमच्या भागातले 10-5 गाव त्यांनी फार नीट केली. भेट नव्हते ते कोणाला बोला. मग तिथं काऊन आवरीत नाही. हरिपाठाला काऊन आवरीतो. हरिपाठ सामान्य वारकऱ्याची संध्या आहे. हरिपाठ काकडा दादा पाटील आपली संध्या आहे. भगवान महाराज आपली संध्या आहे. जशी कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीची 24 नावाची संध्या आहे. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संघर्षणाय मित विक्रमाय, ती 24 नावाची आपली संध्या का हरिपाठ काकडा आहे. असं उरकायचं गुत घेतल्यासारखं नाही. शिस्तीत पाहिजे. काय होतंय, ठीक आहे बाळू जपला कशाला, आणि उद्या सकाळी जर त्यानं दाबला तर लगेच व्हॉट्सअपला निरोप येतो. माझ्याकडे नसू द्या मोबाईल खापक्या, पण बाजूचे लगेच टाकतात. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वात्म्यात विलीन. लगेच लगेच एका स्वरात एक ओळी गायल्या जाते, एक अभंग गायला जातो. गेले दिगंबर हे कोणाच्या हातात आहे त्याच्या. मग कर्ण वटवट जर कीर्तनात
काय पोटात डबा उठला का बाळा तू या चल ना 10-5 मिनिटं सरक न पुढं. इथं नाही मोजलं पाहिजे. तुम्हाला सांगतो इथला काळ पंढरपुरातला मालक मोजित नाही हा. जो माणूस कीर्तनात बसला का त्या आयुष्यातला काळ संपत नाही. कीर्तनाच्या व्यतिरिक्त काळ यम मोजायलाय. कथा कीर्तन भागवत रामायण प्रवचन हरिपाठ भजन काकडा चिंतन नामस्मरण पूजापाठ इतका काळ यमाच्या बापाला मोजायची तयारी नाही. त्याची लायकी नाही. इतका काळ तो मोजितच नाही. आणि कीर्तनातून बाजूला गेला की मग यमाच्या काळात मोजणी सुरू होत असते. कथेची वेळेची मर्यादा नाही. कथेची वेळेची आज्ञा नाही. सदा काळ गणना करी आयुष्यात. सदा काळ गणना करी आयुष्याची. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सदा काळ गणना करी आयुष्यात. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथा कीर्तनातला टाइम मोजायची काळाला आज्ञा नाही. पण कथा कीर्तन चालू असताना पक्वाद्यानं गायकानं ऐकणाऱ्यानं जर व्हॉट्सअप खेळलं तर यायला कोण्या नरकात टाकावं हे यमाला पण सुधारणार नाही. हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला विठाला. माझं एक मत आहे, गायक असेल मृदंगाचार्य असतील श्रोते असतील, तुम्ही एखाद्या सर्वसामान्य गिरगावकरासारख्या साधारण व्यक्तीला बाळ्याला फसितान, पण विटेवरचा मालक नाही फसू शकत. राजू तुम्हाला नाही फसू शकत, कारण तो लय चतुर आहे. त्याला फसू नका. एरवी कुठं वाट्या कट्ट्यावर विचकीचा मोबाईल, पण इथं नाही. इथं नाही व्हॉट्सअप खेळायचं. लक्षात ठेवलं पाहिजे. असो का घोडे सांभाळले एवढा पुरावा आहे का? पूर्ण विधान. रावण मारल्याच्या नंतर लंकेचं राज्य विभीषणाला दिलं आणि एके दिवशी कैकेयीने विचारलं, रामचंद्र जी मला लंका पाहण्याची इच्छा आहे. विभीषणाला निरोप पाठविला. त्या निरोपाचं पत्र विभीषणाकडे गेलं आणि विभीषणाने मूळ पाठवलं, म्हणजे एक 14 विमानापैकी एक विमान पाठविलं. त्या विमानामध्ये कैकेयी आईसाहेब बसल्या. मोठ्या आनंदाने लंकेत पोचल्या. विभीषणाने एवढा सन्मान केला, एवढा सन्मान केला की त्या सन्मानाचं वर्णन सुद्धा एका ठिकाणी गोड आले, फार गोड वर्णन आले. पण कैकेयीच्या अंतःकरणामध्ये एक पापाचा गुरळा होता. पापाचा गुरळा. मी सगळ्यात सुरुवातीला बोललो की इतके तरुण तुमचे या शेलूत चारटा या नगरीतली तरुण मंडळी परमार्थात पडली. ही संस्काराची ताकद आहे. तुमच्या आई वडिलांचं पुण्य आहे, तुमच्या आजोबा पंजोबांचं पुण्य आहे, म्हणून चांगलं काम करण्याची इच्छा तुम्हाला झाली. ही तुमच्या वाडवडिलांची पुण्य आहे. कैकेयीच्या आईचं पाप तिच्या पाठीवर पडलं होतं. कैकेयीच्या आईचं पाप कैकेयीच्या पाठीवर पडलं होतं. म्हणून हिनं बऱ्याच रामायणामध्ये त्रेतायुगामध्ये 17-18 तरी माझ्यासारख्या येडपट गिरगावकराच्या वाचनात कैकेयीच्या 17-18 चुका आहेत. चुका आहेत कैकेयीच्या. तिची आई फार चुका करणारी होती. हो, आईचे पडसाद, आई वडिलांचे पडसाद लेकरावर पडत असते, लेकरावर पडत असते. कल्पना करा, इतकी वात्रट आणि इतकी जलोषयुक्त अंतःकरणाची कैकेयी होती. कैकेयी ज्या वेळेला विभीषणानं तिचा आदर आतिथ्य केलं, पाहुणचार केला, विभीषणानं सांगितलं आईसाहेब तुम्ही लंकेत राहावं, आनंद वाटतोय. पण तिनं सांगितलं लंका सर्व पाहिली, एकच ठिकाण पाहायचं राहिलं. विभीषण लंकेचे राजा तुमचे भाऊ रावण यांनी माझी सून ज्या जागेवर ठेवली ती जागा पाहायची राहिली, ती जागा बघायची राहिली. तर विभीषणानं मान खाली घातली. सज्जनांनो, का?
ज्या जागेवर जगाच्या मालकीनीला राजा रावणाने त्रास दिला ती जागा पाहणं बिभीषणानं बंद केलं. इतका बिभीषण काही गोष्टीनं सात्विक होता. असू द्या, खुर्चीसाठी आशा कोणाला असते त्याबद्दल दुमत नाही, पण बिभीषण सात्विक भजन करणारा होता. म्हणून तर मारुतीरायानं लावलेल्या आगीमध्ये बिभीषणाचं घर जळालं नव्हतं. प्रतापे सबळ नामाची, या नामाच्या ताकदीनं बिभीषणानं आपलं घर जळू दिलं नव्हतं. इतका श्रेष्ठ भजन्या होता बिभीषण, एवढा श्रेष्ठ वारकरी होता. आता मालकाने त्याला मूर्ख म्हणले ती आपली ताकद नाही, आपण नाही म्हणायचं माझी पात्रता नाही, म्हणजे आपली पात्रताच नाही. माझ्यासारख्या कीर्तन करायची पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. तर बिभीषणानं सांगितलं, आई साहेब, ज्या ठिकाणावर जगाच्या मालकीनीला माझ्या रावण नावाच्या भावाने त्रास दिला ते ठिकाण मी पाहणं मी गादीवर बसलो त्या दिवसपासून बंद केलंय. तर कैकेयीनं सांगितलं, राजा तुम्हाला जरी बघा वाटत नसेल तर माझी सून होती, मी तिथं जावं. तर बिभीषणानं सांगितले, विमानात बसा, पार्षद असतील, पार्षद तुम्हाला तिथे घेऊन जातील. तर पार्षदांनी सांगितलं, मालक, ज्या नगरीमध्ये रावण होता त्यावेळेला आम्ही सोन्याच्याच गावात राहत होतो, पण आमच्या डोक्यावर एक भीतीचं सावट होतं. ज्या वेळेला रावण मृत्यू पावला आणि तुमच्यासारखा सदाचारी धर्मनिष्ठ भजन करणारा वारकरी राजा खुर्चीवर बसला, त्या दिवसपासून या नगरीत आनंद प्राप्त झाला आणि तुमच्यासारख्या वारकऱ्याला ही लंका ताब्यात दिली. ते रामप्रभू, त्या रामप्रभूच्या धर्मपत्नीला, जगाच्या मालकीनीला जिथं त्रास झाला तिथं आम्ही इमान घेऊन जाणार नाहीत. भलं तुम्ही आम्हाला ड्युटीहून काढून टाकलं तरी हरकत नाही, भलं तुम्ही आम्हाला समुद्रात ढकललं तरी हरकत नाही, पण ती अपवित्र जागा जिथं मालकीनीला त्रास झालाय ती दुःखद जागा बघायची नाही. वर्णन करतात माधव महाराज मगरांचं वाक्य आहे. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा एका भागवतात बोलत होते की वक्ते बाबांचा एक निर्वाळा मी पंढरपूरला ऐकिलता, प्रवचनात सुद्धा ऐकिलता, की वक्ते बाबा म्हणले, ज्या ठिकाणी सीतेला 6 महिने 26 दिवस त्रास दिला का तितक्या जागेवर गवत उगत नव्हतं. म्हणजे धरणी सुद्धा पीक धरीत नव्हती तितकी जागा. जोपर्यंत सीताई साहेब होत्या तोपर्यंत ती जागा, जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे, जोपर्यंत सीताई साहेब होत्या तोपर्यंत तितका भाग राम राम म्हणत होता. पण सीतेला एवढा दुःख, इतकं दुःख राक्षसनीनं दिलं, इतकं दुःख रावणानं दिलं, म्हणून ती जागा इतकी दुःखमय, तितकी जागा धरणी धरत नव्हती, धन धरत नव्हती, पीक धरत नव्हती. कल्पना करा बघा, एखादी काही केमिकल वस्तू पडल्याच्या नंतर तितक्या जागेवर पीक येत नाही. जिथं वीज पडली तिथली जागा धरणीवरची ती पीक जळून जाते, इतकी विशुद्धता होती. म्हणून पार्षदानं ती जागा निघाली. पण मनोवेगा स्थितम यज्जायतेन पुष्पकाः, म्हणजे शब्दाच्या मनाच्या स्थितीत चालणारं 14 विमानापैकी एक विमान होतं. त्या विमानाच्या मनावस्थेच्या नावाच्या विमानामध्ये कैकेयी बसली आणि विमानाला सांगितलं, अधिष्ठितम यतयवाटिकाः, तिला अशोक वाटिका म्हणायचे, आणि तिथे हे विमान गेलं पाहिजे. त्या दिशेला विमान गेलं, कैकेयी तिथं बसल्या, पाहिलं ते सविस्तर वृत्तांत बघितला तो वापस आल्या. पुन्हा कैकेयीला एके दिवशी जाण्याची इच्छा झाली. बिभीषणाने विचार केला, कशाला जावं बाबा, काय जावं, काय गरज आहे जाण्यासाठी. मग पुन्हा रथात बसून गेल्या. ज्या वेळेला त्या रथात कैकेयी बसल्या तिथं पोचल्या आणि त्या दिवशी कैकेयीनं प्रश्न केला, इतकी जागा पीक का धरीत नाही, अशोकाला विचारलं. तर अशोकानं सांगितलं, आई साहेब, या ठिकाणी जगाच्या माईला त्रास झालाय, याच ठिकाणी विश्वाची माय राजा रावणानं डांबून ठेवली होती. अत्यंत उक्साबुक्शी सारखं जीवनभर हृदय रडत होतं, 6 महिने 27 दिवस, आणि त्या आक्रोशात जगाच्या मालकाचं चिंतन करत होती. ही अत्यंत दुःखदायी भूमी आहे. हे चिंतन ज्या वेळेला रथाच्या घोड्यानं ऐकलं का, त्यावेळेला घोड्यानं प्राण सोडा. ते दुःख सहन करण्याची ताकद नव्हती. हे 2 घोडे द्वापार युगात जन्माला आले. द्वापार युगात पुन्हा एक प्रसंग सांगतो, प्रभू रामचंद्राला शरयूच्या तीरावर नागरोंधर नावाच्या वृक्षाखाली सोडलं. त्यावेळेला रथाला 2 घोडे होते, 2 घोडे, कार्तवीर्य आणि कार्तभाम.
हे 2 घोडे होते, तिथपर्यंत सोडले. आणि ज्या वेळेला सुमंत नावाचा व्यक्ती रथ घरी घेऊन येत होता, त्यावेळेला रथाच्या चाकाला बारीक बारीक अशी चिखलाची चिट्टे लागत होती. सुमंताने विचार केला, आजूबाजूला कुठेही चिखल नाही, रस्त्यात चिखल नाही, चाकाला का लागतो? बागदोर आखाडा पाहतो तो घोड्याच्या डोळ्यातून पाणी टपकते. प्रभू रामचंद्राला वनात सोडल्याच्या नंतर घोडे शोक करत होती. ही घोडी परत आली. आपल्याला एकच माहिती आहे, उर्मिला 14 वर्ष 27 दिवस, उर्मिलेनं 14 वर्ष 28व्या दिवशी उपास सोडला. लक्ष्मण वनवासात गेले तोपर्यंत उर्मिला उपाशी. भगवान लक्ष्मण प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला गेले तर 14 वर्ष 27 दिवस लक्ष्मणानं पाणी पिलं नाही. आपल्याला इतका उपवास माहिती आहे. पण सज्जनांनो, पुराण नीट पहा. रामायणात शोधू नका, वेगळ्या पुराणात पहा. रामायणात नका शोधू. बरेच पुरावे दुसऱ्या पुराणात शोधतात. महाराज अगस्तीला पुढच्या अवतारात पाणी पाजलं हे भागवतात ऐकायचं नाही. विषय तर भागवतातलाच आहे, पण भागवतात लिहिलेला नाही, दुसऱ्या पुराणात पाहायचा. सुदाम देवाची गरिबी नुसत्या चण्यामुळे झाली नाही. मागचं काय प्रकरण होतं हे भागवतातला प्रसंग आहे, पण दुसऱ्या पुराणात दिला. आजामेळ नावाचा ब्राह्मण एवढा मोठा विद्वान होता, पण वेशीशी संग केला. ही कथा भागवतातली आहे, पण मागची कथा आजामेळाला संन्यासी असताना मानवी रूप प्राप्त झालं पुढे आणि वेशीशी संग करावा लागला. हे दुसऱ्या पुराणाचा आधार घेऊन भागवतात ती कथा सांगायची असती. म्हणून कधी कधी बुटकभर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जात जाऊ नका. त्या बुटक्यानं आपलं तोंड धुत जा, म्हणजे आरशात पाहिल्यावर आपल्याला मळमळ होणार नाही. कधी कधी आंघोळ करायची नाही, बुटकं भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जायचं, असं चुकीचं काम कधीच करायचं नाही. बघत सखोल त्याचा अभ्यास केला पाहिजे, मग लक्षात येत असते. कल्पना करा, वापस ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनाला गेले त्यावेळेला ही जी 2 घोडे होती, सुमंत नावाच्या प्रधानाला तबेल्यातनं निरोप आला, ही 2 घोडे दाना खात नाहीत, म्हणजे हरभरे खात नाहीत, हे चणे खात नाहीत. सुमंत स्वतःहून आले, घोड्याच्या पाठीवर हात फिरिला, का दाना खात नाहीत? तर डोळ्यातून पाणी आलं. त्या पाण्याचा संकेत असा झाला, जोपर्यंत जगाचा बाप अयोध्येत परत येत नाही तोपर्यंत आम्ही दाण्याला तोंड लावणार नाहीत. 2 घोडे उपवासी. 14 वर्ष 28व्या दिवशी प्रवेश झाला. गुडिया तोरणे, मोठ्या आनंद 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 अयोध्येत झाला. गुड्या लावू लागले वगैरे 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 वगैरे. इतका आनंद इतका आनंद इतका आनंद की ते आनंद मोजता येणार नाही. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. पण सुमंतजीनं सूर्य अस्ताला जायच्या वेळेला एक वाक्य सांगितलं, प्रभू सगळ्यांना भेटले. कौशल्यनं सांगितलं, सुमित्रेनं सांगितलं, शत्रुघ्नानं सांगितलं, महर्षी वशिष्ठांनी सांगितलं. अशी बरीच लोक आहेत, सर्वत्र एकत्र आले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू आपण गेल्याच्या नंतर तुम्ही परत येईपर्यंत अन्न स्वीकारणार नाही, असा वारसा असा वसा घोड्यांचा आहे. तबेल्यात पोचले, घोड्यांच्या पाठीवरून हात फिरिला. महाराज 7वा अवतार एका साधूच्या ताब्यात होता. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन म्हणे नामा. नामदेवराय सांगतात, वाल्मिकानं जसं लिहिलं तसंच 7व्या अवतारात वागता आलं, त्याच्या व्यतिरिक्त वागता आलं नाही. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र जगाचा बाप होते, तरी पण इंद्रजित उठू शकले नाही. इंद्रजित उठिला म्हणजे पोरीच्या कपाळावरचं कुंकू शाबित राहिलं असतं. लक्ष्मणाच्या हातानं जावाई मेला, तरी भावाच्या हातानं मेलेला जावाई जिवंत प्रभू रामचंद्राला करता येत होता आणि तिच्या कपाळावरचं कुंकू शाबित ठेवता येत होतं. पण तसं रामायणात वाल्मिकानं लिहिलं नव्हतं, याच्याकरता प्रभू रामचंद्राला वागता आलं नाही. 7व्या अवतारात घोड्याची चर्या करावी असं रामायणात लिहिलं नव्हतं. म्हणून जगाच्या मालकानं त्या 2 घोड्याहून हात फिरिला. सांगितलं, बाळांनो आमच्या कुटुंबासाठी तुम्ही 14 वर्ष 28 दिवसाचा उपवास धरता. काय तुमची कृपा आहे रे आमच्यावर. सीतेवर, माझ्यावर, लखनलालजीवर तुमची किती कृपा आहे. या सूर्यवंशातल्या राजावर तुमची किती कृपा आहे, किती माया आहे, किती प्रेम आहे. मी काय करू शकतो रे. पण एक लक्षात ठेवा, पाठीवर थाप टाकली, पुढच्या जन्मात अर्जुनासारख्या शूर व्यक्तीच्या दारात जन्माला येतात आणि मागचं कर्तव्याचं गाठोडं, हे मागचं कर्माचं गाठोडं ते उत्तीर्ण होण्यासाठी मी तिथं तुमची सेवा करीन. म्हणून देखिलावो माये चक्रभुज स्वभावी आणि वारू ते वागवी अर्जुनाचे. याच्या करता अर्जुनाची घोडी सांभाळी. विठोबार
कर्तव्याने, लक्ष्मीने, धनधान्याने, उद्योग क्षेत्राने गोड सासा विळखा घातलेली, सर्व तरुणांना रोजगार मिळेल अशी एक मोठी नगरी, ज्या नगरीला शासन दरबारी दिव्य असं नाव प्राप्त झालं. छत्रपती धर्मवीर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर असं शासकीय दरबारी ज्या नगरीला नाव प्राप्त झालं, अशी अनंत लोकांना रोजगार देणारी नगरी छत्रपती संभाजीनगर. अशा पावन नगरीच्या पायथ्याला उशाला असलेलं हे तुमचं शेलूद चारठा नावाचं गाव. या गावातल्या ग्रामस्थांच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं, ज्येष्ठ श्रेष्ठांच्या वतीने, मायमाऊल्यांच्या वतीने चालत असलेला ज्ञानयज्ञ, या परमपावन यज्ञात माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला 2 तास विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगण्याचा योग आला. माझं महत्भाग्य. दरणीय अशोकांना तारखेच्या संदर्भात बोलत होते, सोबत आलेत पांडुरंग अण्णा आहेत, आमचे फकीरराव महाराज आहेत, आदी करून